युवा संमेलनातील परिसंवाद सत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। आजच्या युवकांकडे भूतकाळाचा वारसा आहे आणि भविष्याच्या निर्मितीची जबाबदारी देखील। उत्साह आहे, स्वप्न आहे, शिक्षण आहे, तंत्रज्ञान आहे, अभिव्यक्तीची माध्यमे आहेत, पण तरीही युवकांच्या स्वाभाविक गुणदोषांची चिकित्सा होणंही गरजेचं आहे। त्यांच्या कौशल्यांचा प्रभावी वापर झाला पाहिजे आणि अवगुणांवर मात केली पाहिजे। वैश्विक संधींची दालने उघडायची असतील तर इतिहासात डोकावून बघितलं पाहिजे, भविष्याचं दार ठोठावलं पाहिजे आणि त्यासाठी सर्व अंगानं युवकांचं विश्व समजून घेतलं पाहिजे। आजचे आपले परिसंवाद नेमका हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आयोजित केले आहेत। तर सुरू करूयात आपले परिसंवाद सत्र। विश्व मराठी संमेलनातील युवा विभागातील पहिल्या परिसंवादाचा विषय आहे मराठी युवक विश्वाचा नायक, मराठी युवा शक्ती, समन्वय आणि संवर्धन। आणि या परिसंवादात सहभागी झालेले वक्ते आहेत प्राध्यापक क्षितिज पाटुकले, श्री विवेक वेलणकर, डॉक्टर नरेंद्र जोशी, श्री निखिल वाळकीकर आणि श्रीयुत अमित वाईकर। मराठी माणसात अनोखे नेतृत्व गुण आहेत। आज भारत युवकांचा देश म्हणून ओळखला जातो। आजचा महाराष्ट्र देखील यंग राष्ट्र आहे। अशा वेळी युवा शक्तीने सर्व क्षेत्रात आपल्या नेतृत्व गुणाने जगाला प्रेरित करणारी कामगिरी केली पाहिजे। त्यासाठी या पहिल्याच परिसंवादात चर्चा करूयात युवा शक्तीबद्दल, युवा शक्तीच्या समन्वय आणि संवर्धनाबद्दल, त्यांच्या गुणदोषांबद्दल आणि आदर्शांबद्दल। युवकांनी उद्योगांकडे, आर्थिक संपन्नतेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला हवे। त्यांनी चाकोरी बाहेरची स्वप्न पाहायला हवी आणि धाडसीपणाने ती पूर्ण करायला हवी। विश्वाशी संवाद साधायला हवा आणि यासाठीच या परिसंवादात प्रथम आपण विवेचन ऐकूयात प्राध्यापक क्षितिज पाटुकले यांचं। नमस्कार। यंगिस्तान हिंदुस्तान आणि अर्थात यंग राष्ट्र महाराष्ट्र आज देश विदेशातल्या, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या माझ्या सर्व युवक मित्रांशी बोलताना मला अतिशय आनंद होतोय। कदाचित गेल्या शतकातील किंवा गेल्या 1000 वर्षातील एका अत्यंत अभूतपूर्व अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जन्माला आलेला आहात, याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन। एक अशी विलक्षण परिस्थिती, एक अशी अद्भुत घटना, ती घटना आहे ती म्हणजे तुमचं वय। आज संपूर्ण जगामध्ये किंवा संपूर्ण म्हाताऱ्या होत असलेल्या जगामध्ये सगळ्यात तरुणांचा देश हा भारत देश आहे आणि त्या भारत देशातल्या महाराष्ट्रातले तुम्ही सर्व माझे युवा मित्र मैत्रिणींनो, तुमच्या समोर अत्यंत अद्भुत आणि विलक्षण असं भविष्य तुमची वाट बघत उभं राहिलंय। आता खरं तर तुम्ही समजून घ्यायला पाहिजे। अनेकदा मी अनेकांची गप्पा मारत असतो, चर्चा करत असतो, बहुधा इतर लोकांमध्ये काय प्रॉब्लेम आहेत किंवा इतरांचे काय दुर्गुण आहेत किंवा इतरांचं काय काय चुकतं याच्यावर आपण सातत्याने चर्चा करत असतो। पण माझ्याकडे काय चांगलं आहे, माझ्या क्षमता किती चांगल्या आहेत, माझ्याकडे प्लस पॉइंट काय आहेत, मी कशी कृती करू शकतो, मी कसं काहीतरी विलक्षण भव्य दिव्य करू शकतो, याच्याविषयी आपण बहुधा चर्चाच करत नाही। अनेकदा म्हणून मी माझ्या तरुण मित्रांना सांगतो की माझे 200, 500, 1000 मित्र आहेत, पण ते सगळे बिनकामाचे आहेत। तर काय उपयोग आहे अशांचा? आपल्याला असे मित्र पाहिजेत, अशा मैत्रिणी पाहिजेत की ज्यांना हे जीवन जगण्यामध्ये इंटरेस्ट आहे, जीवनात काहीतरी करून दाखवायचंय, जीवन जगण्यातली मस्ती त्यांच्या रोमारोमात बेनलेली आहे। असे 4-2, 8-10 मित्र सुद्धा आपलं जीवन अत्यंत अद्भुत करायला उपयुक्त आहेत, पुरेसे आहेत। तर सांगत होतो मी विषय यंगिस्तान हिंदुस्तानचा। तुम्हाला माहित आहे का एक गमतीदार गोष्ट? ती गोष्ट अशी आहे की चीनचं
आजचं वय साधारण 55 ते 60च्या दरम्यान आहे. वय म्हणजे सरासरी वय. एका देशामध्ये जी काही एकूण लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचं सरासरी वय काढण्याची एक पद्धती आहे. त्यातून त्या देशाचं सरासरी वय काढलं जातं. चीनचं वय कुठेतरी 57-58च्या दरम्यान आहे. अमेरिकेचं वय आता साधारण 65 ते 70च्या दरम्यान आहे, 70च्या आसपास आहे. युरोपचं वय हे साधारण 75च्या आसपास आहे. आणि भारताचं वय किती आहे माहिती आहे का? भारताचं वय, महाराष्ट्राचं वय हे फक्त 21 वर्ष आहे. म्हणजे 2021 साली तुम्ही असं पाहाल की देशाचं वय फक्त 21 आहे. आता यातली पुढची गंमत तुम्हाला सांगतो की आता 2021 मध्ये आपण बोलतोय. 2040 साली ज्याला चीनचं वय 65 ते 70च्या दरम्यान असेल, अमेरिकेचं वय साधारण 75 ते 80च्या दरम्यान असेल, युरोपचं वय 85 ते 90च्या दरम्यान असेल, त्यावेळेला तुमच्या माझ्या या देशाचं, भारताचं, महाराष्ट्राचं वय असणार आहे फक्त 24 वर्ष. आणि त्याच्या पुढचा विनोद किंवा त्याच्या पुढची एक अभूतपूर्व गोष्ट अशी आहे की 2050 साली ज्याला हे संपूर्ण जग हे म्हाताऱ्यांचं जग असेल, म्हणजे त्याला चीनचं वय 75च्या आसपास असेल, अमेरिकेचं वय 85 प्लस असेल आणि युरोप 95 प्लस असेल, त्यावेळेला भारताचं वय असणार आहे फक्त 30 वर्ष. आज संपूर्ण देशामध्ये, आज संपूर्ण जगामध्ये आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचं जे काही प्रचंड कौतुक होतं, त्यांच्या ज्या काही क्षमतांचं, त्यांच्या विचारांचं, त्यांच्या कार्यपद्धतीचं जे काही प्रचंड कौतुक होतं, ते कौतुक होण्यास ते नक्की पात्र आहेतच. परंतु त्याचबरोबर आपल्या देशाकडे बघायचा एक संपूर्ण जगाचा जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन असा आहे की हे सगळ्यात तरुणांचं राष्ट्र आहे. त्यामुळे तुम्ही अशा एका अभूतपूर्व विलक्षण अशा भारताचे प्रतिनिधी आहात, महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहात. गेली हजारो वर्ष आपण जर आपला इतिहास दुर्दैवानं आपल्या शाळांमध्ये जो काही शिकवला गेलाय, तो केवळ मुघलांपासूनचा आणि ब्रिटिशांचा आणि या स्वातंत्र्य लढ्याचा शिकवला गेलाय. पण साधारण त्याच्या पूर्वी म्हणजे 1500 सालाच्या पूर्वीपासून साधारण 9व्या शतकापासून ज्याला गझनीचा महमूद आला, तेव्हापासूनचा जर आपण इतिहास पाहिला तर गेल्या 1000-1500 वर्षामध्ये आपला इतिहास हा कायम पराभूतांचा इतिहास राहिला, कायम न्यूनगंडानं पछाडलेला इतिहास राहिलाय, कायम सद्गुणांचा अतिरेक झाल्यामुळं, सद्गुणांची विकृती निर्माण झाल्यामुळं पराभूत होणाऱ्यांचा इतिहास झालाय. तो बदलायची तुम्हाला संधी आहे. आज विश्व मराठी परिषदेच्या या संमेलनामध्ये, विश्व मराठी संमेलनाच्या, विश्व मराठी युवा संमेलनाच्या व्यासपीठावर आज तुमच्याशी मी या परिसंवादातून संवाद साधतोय. खूप संधी आहेत तुम्हाला, खूप म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण अटकेपार झेंडे लावले होते. म्हणजे त्या काळामध्ये अफगाणिस्तानमध्ये काबूलच्या जवळ त्या अटकेच्या ठिकाणी जाऊन मराठ्यांनी झेंडे लावले. याचा अत्यंत अभिमान होता, आपल्याला अभिमान आहे. परंतु आज तुमच्याकडे एक अशी प्रचंड अद्भुत संधी आहे की हे अटकेपार झेंडे तुम्ही जगभरातल्या 190 देशात लावू शकाल. इतक्या संधी निर्माण होणार आहेत. आज तुम्हाला प्रत्येकाला संपूर्ण जगभर व्यवसायाच्या, उद्योगाच्या, नोकरीच्या, व्यावसायिक म्हणून, प्रोफेशन म्हणून काम करण्याच्या अशा अनेक विलक्षण संधी निर्माण होणार आहेत. त्यांच्याकडे तुम्ही पाहणं हे अतिशय आवश्यक. आता यासाठी करायला काय पाहिजे? आता हे काय ऑटोमॅटिकली होणार आहे का? हे काय आकाशातनं कुणी पडणार आहे का? आणि तुम्हाला सगळं ओपन, तुम्हाला काही रेड कार्पेट ज्याला म्हणतात की तुम्हाला सगळं या तुमचं स्वागत करतोय, असं काही होणार आहे का? असं होणार नाही मित्रांनो. याच्यासाठी करायला लागणार आहेत प्रचंड परिश्रम आणि परिश्रम. मी अनेकदा म्हणतो, गमतीमध्ये म्हणतो अर्थात, की माणसं जगतात ती एकाच कारणासाठी, कारण साली ती मरत नाहीत. तर आपण तशा माणसांपैकी आहोत का? आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय का? आपण जन्माला का आलेलो आहोत? आपण केवळ इतर सगळ्या मित्रमैत्रिणींसारखं नुसतं तो सिनेमातला हिरो काय करतो, त्या क्रिकेटमध्ये काय झालं, याच भानगडींच्या चर्चा करून आपलं आयुष्य वाया घालवणार आहोत का? मला असं वाटतं, म्हणजे अनेकदा एक दुसरी मी गमतीदार गोष्ट म्हणत असतो की माणसं फक्त मानेखालचे सगळे अवयव वापरतात.
आणि मानेच्या वरती जीभ वापरतात खायला आणि बडबडायला, पण त्याच्या पलीकडे जो डोकं नावाचा भाग आहे तो कोणीच वापरत नाही. मला असं वाटतं की आजच्या या प्रत्येक युवकानं लक्षात घेतलं पाहिजे, विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, वाद घातले पाहिजेत आणि त्यातून नवीन नवीन संधी शोधून काढल्या पाहिजेत. आणि तशी संधींची अभूतपूर्व उपलब्धता आहे. मला आपल्या मराठी भाषिक मित्रांना सगळ्यांना सांगायचंय की दुर्दैवानं गेल्या काही वर्षांमध्ये, काही काळांमध्ये सातत्यानं आपण कायम एका सुरक्षित जगाचा विचार करत आलो. नाही नाही, आमचा बाळू काही फार काम करणार नाही, तो त्याला कुठं लांब पाठव, गावाच्या बाहेर जायचंच नाही मला. जी काही नोकरी बिकरी असेल तिथं लगीन करायचं तरी पोरं पोरी म्हणतात पुण्यातल्याला पुण्यातलीच पोरगी पाहिजे आणि मुंबईतल्याला मुंबईतलाच पोरगा पाहिजे. गाव सोडून जाणार नाही, जागा सोडून जाणार नाही, मला कष्ट न करता सुखात जगायचंय, मला 1 तारखेला माझ्या खात्यावर पगार जमा झाला पाहिजे, असं काहीतरी जीवन पाहिजे. ही अगदी मिळमिळीत आणि अगदी बुळसट भावना डोक्यातनं काढून टाका मर्दानो. तुम्ही अशा पद्धतीने विचार करा, देवाकडे अशी प्रार्थना करा की माझ्यावर संकटांचा पाऊस पडू दे, मला कितीही कष्ट करायला लागू देत, मला कितीही प्रयत्न करायला लागू देत, किती अडचणींचे डोंगर माझ्या समोर येऊ देत, त्यातून मी पुढे जाईन, त्यातून मी मार्ग काढीन, त्यातून मी यशस्वी होईन. मी काहीतरी विलक्षण आणि अद्भुत असं कार्य करायला जन्माला आलोय, अशी खुणगाट प्रत्येकानं आपल्या मनाशी बांधा आणि त्यासाठी वाटेल तेवढे परिश्रम करायची माझी तयारी आहे असं सुद्धा मनाशी ठरवा. ज्या शिवछत्रपतींच्या नावानं आपण रोमांचित होतो, ज्या शिवछत्रपतींच्या पराक्रमाची नशा अजूनही प्रत्येक मराठी माणसाच्या प्रत्येक पेशीमध्ये आहे, त्या शिवाजी महाराजांचे, त्या शिवबांचे 21व्या शतकातले मावळे व्हायचे. तुम्हाला संपूर्ण जग पिंजून काढायचे, संपूर्ण जग गाजवायचे आणि ते गाजवायचे ते स्वतःच्या कष्टानं, स्वतःच्या सामर्थ्यानं, स्वतःच्या कौशल्यानं आणि त्याचबरोबर विनम्रतेनं. माझ्या लहानपणी मला आठवतंय, मी वालचंद कॉलेजला होतो इंजिनिअरिंगला, त्याला जगात कसे वागावे हे एक पुस्तक मी वाचलं होतं. तुम्हाला सगळ्यांना त्या पुस्तकाची माहिती या संमेलनाच्या दरम्यान एका लिंकद्वारे आम्ही उपलब्ध करून देऊ. जगात कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसा संवाद केला पाहिजे, कशी रिलेशन्स निर्माण केली पाहिजेत, नाती निर्माण केली पाहिजेत. आज पहा ना, बघा ना, केवढी मोठी गंमत आहे की जगातल्या 35 देशातनं, अमेरिकेतल्या 50 राज्यातनं, भारतातल्या सुद्धा 25हून अधिक राज्यातनं हे लाखो युवक आज हे संमेलन पाहण्यासाठी आपल्या बरोबर उपस्थित आहेत. हे कशामुळे घडलं? मोठे विचार करायला शिका. मला नेहमी असं वाटतं की प्रगती केवळ माझी, क्षितिज पाटुकले यांची प्रगती किंवा काही 2-4 व्यक्तींची प्रगती म्हणजे देशाची प्रगती नव्हे. अंबानींचं घोषवाक्य आहे, आपल्याला सगळ्यांना त्यांच्याबद्दल प्रेम आहे की ग्रोथ इज लाईफ. पण ती ग्रोथ ही केवळ अंबानींची असता कामा नये, तर ती प्रत्येकाची व्हायला पाहिजे. आज आपल्या देशाला 10 लाख कोटींच्या एका अंबानीची गरज नाही, तर 10 लाख 1-1 कोटी रुपयाची संपत्ती कमावणाऱ्या 10 लाख तुमच्यासारख्या तरुणांची गरज आहे. यासाठी तुम्ही स्वतः, मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, याच्यासाठी गप्पा मारल्या पाहिजेत. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, मल्टी स्किल्ड युथ ही गुरुकिल्ली आहे, लक्षात ठेवा. बहुकौशल्यधारी युवक ही पुढच्या जगाची गरज आहे. आपण काय करतो, जनरली कॉलेजला जातो, ती कॉलेज बद्दल आपल्या डोक्यातल्या ज्या, म्हणजे आता काय मुलं मुलींना एकमेकांबद्दल आकर्षण असणारच, त्या वयाचा तो गुणधर्म आहे. त्यामुळे त्या ज्या वयात जे काही करायचं ते करायलाच पाहिजे गड्यांनो. पण त्याचबरोबर विचारही करायला पाहिजे, डोकंही चालवायला पाहिजे, भविष्याबद्दल चिंतन केलं पाहिजे, आयुष्याबद्दल आपण गंभीर असलं पाहिजे, सिरियस असलं पाहिजे. आपण आता अनेकदा काय करतो, कॉलेजात जातो म्हणजे काय करतो, टाइमपास करतो. म्हणजे मी लेक्चर बंक केली हे सांगणं खरं तर नालायकपणाचं लक्षण आहे. पण तेच आपण अभिमानानं मिरवतो, बघा आम्ही लेक्चर बंक करून कसं बोंबलत फिरतोय, तेच जगाला सांगतो. ऍक्च्युली हे बदलून आपण, आता तुम्ही पहा ना, छोटी छोट्या गोष्टी आहेत, अनेक कौशल्य आहेत. साधं एक प्लंबिंगचं काम आहे किंवा इस्त्री करता येणं आहे. आता तुम्ही बघा की वडापाव करणारी लोकांनी जम्बो वडा आणि फंबो वडा काढून त्यांनी त्याचे ब्रँड बनवले. साधा चहा विकणारा माणूस त्यानं येवले टी असा चहाचा ब्रँड बनवला.
आपण अशा पद्धतीनं अधिकाधिक कौशल्य आपल्याकडे. मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची तर तुमच्यापैकी कित्येक जण कॉलेजला असतील की आपल्या जे काही तुम्हाला वेळ मिळतो त्या वेळेमध्ये तुम्ही अधिकाधिक कौशल्य शिकून घेतली पाहिजे. अनेकदा तुमच्या होतं काय माहितीये का की आपण शिकतो आणि मग आपल्याला समजा आता मी शिकलोय, आता मी कुठलं काम करणार नाही, आता मग मला लाज वाटते काम करेल, मी ग्रॅज्युएट झालोय, आता आता मी शेणात कसा हात घालणार, मी ग्रॅज्युएट झालोय, आता मी बाथरूम कसं साफ करणार, असे जे आपले विचार आहेत ते डोक्यातनं काढून टाकायला पाहिजे. कुठल्याही कामाला लाजता कामा नये, कुणी आपला किती अपमान केला तरी लाजता कामा नये. आपण एका मर्यादेपर्यंत निर्लज्ज होण्यात सुद्धा खूप मजा आहे, पण ती निर्लज्जता आपल्या सत्कारणी लावते आली पाहिजे. माझं एक छानसं स्वप्न आहे, मी थोडंसं शिकलोय, पण माझ्या एक डोक्यासमोरची जी गमतीदार गोष्ट तुम्हाला सांगतो की माझ्या घराच्या बाहेर एक पाटी लावली आहे आणि तिथे लिहिलंय की डॉक्टर क्षितिज पाटुकले आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे की येथे प्लंबिंगची कामं केली जातील, येथे कॅटरिंगची कॉन्ट्रॅक्ट घेतली जातील, येथे 2 चाकी गाड्या दुरुस्त करून दिल्या जातील, येथे कपड्यांना इस्त्री करून दिली जाईल, अशी 6 स्किलची नावं लिहिली आहेत. मला असं वाटतं की तुमच्यापैकी प्रत्येक युवकानं त्याचं जे काही फॉर्मल एज्युकेशन आहे, त्याचं जे काही शिक्षण आहे ते घेत असतानाच्या काळामध्ये वयाच्या 20 पर्यंत, 22 पर्यंत, 25 पर्यंत काही झालं तरी किमान 6 कौशल्य आत्मसात केली पाहिजे. त्याचा फायदा असा होईल ज्यावेळेला तुम्ही या 190 देशांमध्ये जाल, नोकरीनिमित्त जाल, कुठल्या तरी कारणानिमित्त जाल, त्यावेळेला जर तुमच्या करिअरमध्ये काही प्रॉब्लेम आला किंवा अगदी भारतात जरी राहिलात तरी जरी करिअरमध्ये काही प्रॉब्लेम आला तर अशा वेळेला ही स्किल तुम्हाला पोट भरायला मदत करते. कौशल्य ही कधीही वाया जात नाही, शिक्षण ही कधी वाया जात नाही, हे लक्षात घ्या. अनेकदा आपण असं म्हणतो की आता मी एवढं शिकलो की हल्ली काय झालं, प्रत्येक गोष्टीत असा विचार करता एवढं केलं की आता मला काय मिळणार, आता मला काय मिळणार, असा विचार न करता शिकत राहायचं. एक 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 गोष्टी आपण नवीन नवीन कौशल्य वगैरे ही घेत जायची. त्याचा उपयोग कधीतरी आयुष्याच्या टप्प्यावर होतो. तुमच्याकडं जसं मी तुम्हाला म्हणतोय की तरुण वय ही जशी तुमच्यासाठी एक संधी आहे, अगदी तसंच तुमच्यासाठी एक जोखीम सुद्धा आहे, ती म्हणजे तुम्हाला भरपूर जगायचंय. त्यामुळे ह्या जीवन जगण्यात तुमचा कदाचित आयुष्याचा जो काही स्पॅन असेल तो 90 वर्षाचा, 100 वर्षाचा असा असणार आहे. तर अशा काळामध्ये आर्थिक नियोजन करणं, वेगवेगळ्या मार्गाने संपत्ती निर्माण करणं, आपलं व्यक्तिमत्व विकसित करणं. आता या परिसंवादाच्या निमित्तानं वेळ थोडा आहे, परंतु केवळ पैसा मिळवला म्हणजे आपण शिकलो का, म्हणजे आपण यशस्वी झालो का? यशाची नक्की व्याख्या काय आहे? तुम्हाला नाटकं बघता आली पाहिजे, तुम्हाला चित्रपटांचा आस्वाद घेता आला पाहिजे, तुम्हाला संगीत कळलं पाहिजे, तुम्हाला ट्रेकिंग करता आलं पाहिजे, तुम्हाला वेगवेगळे किल्ले फिरायला पाहिजेत, हिमालयात प्रत्येकानं आयुष्यात हिमालयामध्ये जाऊन 2-4 ट्रेक केले पाहिजेत. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या अनुभवाने तुम्हाला चांगली व्याख्यानं ऐकता आली पाहिजेत, चांगली प्रवचनं ऐकता आली पाहिजेत. पंढरपूरला जाऊन वारकरी आयुष्यात एकदा तरी तुम्ही प्रत्येकानं वारी केली पाहिजे. कशी माणसं जगतात, कशी माणसं आणि आपण शिकलोय म्हणून किंवा आपण शहरात आहे म्हणून किंवा आपण खेड्यात आहे म्हणून कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड किंवा अहंगंड आपल्या मनामध्ये आणून न देता सतत अतिशय विनम्रपणे शिकण्याची वृत्ती ठेवणं, सतत शिकत राहणं. माझ्यात काही कमी आहे सतत लक्षात घ्या. एक अतिशय चांगली इंग्रजीतली म्हण आहे की देर इज ऑलवेज अ स्कोप फॉर डेव्हलपमेंट, देर इज ऑलवेज अ रूम फॉर डेव्हलपमेंट. माझ्यामध्ये म्हणजे इतरांच्या दुर्गुणांची चर्चा न करता माझ्यातली काही कमी आहेत, म्हणजे एखादं म्हणून मी म्हणतो ना, कौतुक करणाऱ्या मित्रांना सगळ्याला बाजूला ठेवायचं, त्यांना म्हणायचं मला माहिती आहे मी किती छान आहे, वा बाजूला. पण जे लोक आपल्यावर टीका करतात, जे आपल्यातले दोष, आता काही खुळी उगाचच टीका करतात त्यांनाही बाजूला करायचं. पण ज्यांचं आपल्यावर खरं प्रेम आहे, ज्यांना आपल्यात काहीतरी सुधारणा व्हावीशी वाटतं, असे चांगले मित्र, निंदकाचे घर असावे शेजारी, असं तुकाराम महाराज म्हणतात. तर असे मित्र पाहिजेत की जे तुमचा दोष दाखवू शकतील आणि तो दोष सुद्धा सकारात्मकतेने घ्यायची आपली वृत्ती पाहिजे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला खरंच सांगतो मित्रांनो, मी आता 50 पर्यंत आलोय. जीवनाचा प्रवास अत्यंत रोमांचक आहे, अत्यंत अद्भुत आहे. तुम्ही जर सतत संधी घेत राहिलात, संधी शोधत राहिलात, प्रयत्न करत राहिलात तर परमेश्वर तुमच्यावर 100% कृपा करतो. प्रत्येकानं तुमच्यापैकी स्वप्न बाळगलं पाहिजे की मी यशस्वी होईन, मी आर्थिकदृष्ट्या यशस्वी होईन, माझं सांस्कृतिक मन विकसित करेन, माझं आध्यात्मिक जीवन विकसित करेन, माझं सामाजिक जीवन विकसित करेन. स्वामी विवेकानंदांनी म्हटले की शिवभावे जीवसेवा, आपल्या जीवनामध्ये सेवा हा सुद्धा आपल्या आयुष्याचा एक भाग असला पाहिजे. तर अशा पद्धतीनं या
आपण जे काही स्वप्न पाहतो या विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं की सक्षम, संपन्न आणि समृद्ध असा वैश्विक मराठी भाषिक समाज निर्माण करण्यासाठी या संमेलनाचं आयोजन केलं आणि संपूर्ण जगामध्ये एक दणदणीत असा, अत्यंत जोरदार असा, अत्यंत विश्वासार्ह असा एक जागतिक मराठी ब्रँड आपल्याला निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी जीव तोडून मेहनत घेतली पाहिजे आणि खरी गंमत तीच आहे की तुम्ही जितके परिश्रम घ्याल, जितका घाम तुमच्या अंगातून बाहेर पडेल, जितका परिश्रम, जितके विचार तुमच्या बुद्धीला तुम्ही करायला लावाल, जेवढा तुमच्या मेंदूला घामेल तितकं तुम्हाला जीवनात अधिक आनंद मिळेल. ती एक्साइटमेंट तुम्हाला सातत्यानं ऊर्जा देईल, चैतन्य देईल. नुसतं जगायचं म्हणून, मरत नाही म्हणून जगण्यापेक्षा असं काहीतरी वेगळ्या चैतन्यानं, ऊर्जेनं जगणं हेच खरं जीवन आहे, हे तुम्ही मित्रांनो लक्षात ठेवा. आणि आपल्याला एक अतिशय अद्भुत, एका बाजूला अवघे विश्वची अपुले घर ही धारणा घेऊन आपण काम करतोय, पण त्याच वेळेला आपल्या पराक्रमानं. आणि अजून एक शेवटचं मला तुम्हाला सांगायचं की मराठी माणूस म्हणजे जरा बावळट आहे किंवा जरा काय ते खोळ्यासारखं चालतंय, खोळ्यासारखं बोलतंय, घाबरतंय आणि तो घाटी आहे, त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असं म्हणजे याच्यातनं आपण बाहेर पडायला पाहिजे. आपण संपन्न झालं पाहिजे, आपण समृद्ध झालं पाहिजे. आपण प्रत्येकाने अगदी 10-10 लाखाच्या 20-20 लाखाच्या कार घेतल्या पाहिजेत. तुमच्या तरुण मित्रांनी तुम्ही असं आव्हान स्वतःला द्या की तुम्ही प्रत्येक जण हेलिकॉप्टर घ्या. आर्थिक प्रगती ही सुद्धा अत्यंत महत्वाची आहे, त्याची कुचेष्टा करून चालणार नाही आणि ती केवळ आणि केवळ प्रामाणिकपणातनं आणि श्रमातनं निर्माण होऊ शकते. परंतु तसा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण काहीतरी विलक्षण आयुष्यात करायला जन्माला आलोय असा तुम्ही निर्धार करायला पाहिजे आणि तीच आजचं मला असं वाटतं फार मोठी आवश्यकता आहे. आणि तशा अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. आपण या सगळ्यांनी विश्व मराठी परिषदेबरोबर संलग्न राहा आणि त्याचबरोबर तुमच्या वेगवेगळ्या कल्पना आपल्याला सांगा, आम्ही आमच्या कल्पना तुला आणि आपण सगळे मिळून अशा प्रकारचा एक अद्भुत आणि विलक्षण असा वैश्विक मराठी ब्रँड तयार करूया. नमस्कार. धन्यवाद क्षितिजी. आर्थिक संपन्नता हा मराठी माणसासाठी त्याज्य विषय नसला पाहिजे. किंबहुना श्रीमंत असण्यामध्ये काहीही गैर किंवा अनैतिक नाही हे मराठी माणसाने जाणून घेतले पाहिजे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्ही अधोरेखित केलीत. लुळी पांगळी श्रीमंती आणि धट्टीकट्टी गरिबी या संकल्पनातून आपण बाहेर पडलं पाहिजे. बुद्धिमत्ता, स्वाभिमान आणि पारदर्शक पद्धतीच्या जोरावर मिळवलेली श्रीमंती समाजात फक्त आर्थिक नव्हे तर वैचारिक योगदान देखील देऊ शकते. त्यासाठी मराठी युवकांनी चौकटी बाहेरची स्वप्न पाहिली पाहिजेत हे तुम्ही परखडपणे मांडलेत. आपले पुढचे वक्ते आहेत श्री विवेक वेलणकर. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन नेमणुका करताना त्यांचा युवकांशी सतत संपर्क येत असतो. याशिवाय व्यवस्थापन, स्वयंरोजगार आणि इतर सामाजिक क्षेत्रात त्यांचा वावर आहे. आज प्रत्येक क्षेत्रात केवळ पदवी नाही तर दृष्टिकोन सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. पण करिअर म्हणलं की नोकरीच्या पलीकडे जाऊन व्यवसाय आणि उद्योगाकडे मराठी माणसांची पाहण्याची दृष्टी अजूनही तेवढी धाडसी नाही. म्हणूनच फक्त युवकांची नव्हे तर एकूणच मराठी कुटुंबांची दृष्टी कशी असली पाहिजे यावर विवेचन करणार आहेत श्री विवेक वेलणकर. मी त्यांचे मनापासून स्वागत करते. विश्व मराठी परिषद आयोजित पहिल्या विश्व मराठी संमेलनातील परिसंवादामध्ये मला बोलण्याची आपल्याला संधी दिल्याबद्दल मी पहिल्यांदाच संयोजकांचे आभार मानणार आहे. करिअर, व्यवसाय आणि उद्योगाकडे पाहण्याचा मराठी कुटुंबाचा दृष्टिकोन अशा प्रकारचा विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे. गेली 20 वर्ष मी करिअर मार्गदर्शन, करिअर काउन्सेलिंग यामध्ये काम करतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर मी याच्यावर असंख्य व्याख्यानं दिली आहेत, अनेक लेख लिहिले आहेत आणि असंख्य विद्यार्थ्यांना आणि पालकांना भेटायचा योग आला आहे आणि त्याच्यातनं जे काही मला समोर आलं लक्षात ते मांडण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहे. मराठी माणसाचं एक वैशिष्ट्य मला ह्या सगळ्यातनं असं बघायला मिळालं की मराठी पालक हा विद्यार्थ्यांकडे एक फ्युचर इन्व्हेस्टमेंट म्हणून बघत असतो.
आणि त्यामुळे त्याचं फ्युचर जितकं जास्त सिक्युअर्ड, जितकं त्याचं करिअर चांगलं पुढचं होईल, तेवढं त्याला पुढे चांगला काहीतरी पगार मिळेल, त्याला चांगला पैसा मिळेल आणि मग माझं म्हातारपण हे जास्त सिक्युअर्ड होईल. ही एकमेव भावना एकंदरपणे बघायला मिळते. ह्याच्या इतकं खरं म्हणजे दुर्दैव नाही. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना अगदी लहानपणापासून आमच्याकडं अशा प्रकारेच घडवलं जातं की बाळा खूप मोठा हो, भरपूर शिक आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळव. हे उद्दिष्ट त्याला वयाच्या 5व्या वर्षापासून सांगितलं जातं आणि त्यामुळे त्याच्या मनावर, त्या कोवळ्या मनावर ते इतकं बिंबवलं जातं की त्याच्या बाहेर काही बघण्याची सुद्धा त्याच्यामध्ये क्षमता उरत नाही. म्हणजे उद्योजकता काय, व्यवसाय काय, ह्या गोष्टी आपल्याशी संबंधित नाहीत. म्हणजे उत्तम नोकरी, कनिष्ठ व्यापार, हे बेसिक सूत्र दुर्दैवाने मराठी कुटुंबांमध्ये सर्रास बघायला मिळतं. काय गंमत आहे बघा, माझ्याही आधीच्या पिढ्या जर आपण बघितल्या, चितळे असतील, गाडगीळ असतील, गरवारे असतील, ह्या सगळ्या आधीच्या पिढ्यांमध्ये लोकांनी उद्योजकतेची कास धरली, व्यापाराची कास धरली, मोठ्या प्रमाणावर स्वयंरोजगाराकडे वळले आणि फक्त स्वतःपुरतं नाही तर आणखीन 100, 500, 1000 लाखो लोकांना त्यांनी पोट भरायची संधी दिली. असे आपल्या पुढे आदर्श असताना सुद्धा गेल्या काही जवळपास एक 25, 30, 35 वर्षामध्ये मात्र चित्र असं आहे की मराठी पालक मराठी घरांमधल्या मुलांना स्पष्टपणे सांगतात, बाळा हे आपलं काम नाही हो, हे गुजराती मारवाड्यांचंच आहे, आपलं नाही. आपण आपलं चांगलं शिकावं आणि छान नोकरी करावी. म्हणजे आता तर चित्र आणखीन बदलायला लागले. आपण जेवढे वैश्विक व्हायला लागलो आहे तर आता फक्त फरक एवढाच झाला आहे, बाळा तू असं कर, चांगलं शिक, चांगली डिग्री मिळव आणि लवकरात लवकर परदेशात जा आणि तिथे चांगलं शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळव, परत चांगलं शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळव. म्हणजे पूर्वी भारतात म्हणत होते, आता परदेशात म्हणतात. एकूण एकच, एकंदर ह्या सगळ्याकडं बघण्याचा हा जो दृष्टिकोन आहे ना, तो मात्र कुठंतरी खूप गढूळ झाला आहे असं म्हणायला काय हरकत नाही. तीच परिस्थिती आपल्याकडे अजून एका वेगळ्या पद्धतीने आली आहे. ते म्हणजे आता पूर्वी असं म्हणत होते की मराठी मुलं, मराठी माणसं ही सरकारी मोठ्या पदांवर नाहीत, UPSC, MPSC हे आपलं फील्ड नाही असं म्हणत आली लोक अनेक वर्ष. मग आता इतक्या मोठ्या प्रमाणात मराठी मुलं या UPSC, MPSCकडे वळायला लागली. परत उद्दिष्ट एकच, चांगली नोकरी मिळवायची, चांगली मान सन्मानाची आपल्याला त्यातनं लाभ झाला पाहिजे. हे कुठेतरी ब्रेक कसं करायचं हा आमच्यासारख्या अनेक काउन्सिलर्स पुढं खरं म्हणजे अतिशय मोठा गहन प्रश्न आहे. खरं तर गंमत कशी आहे बघा, आजही म्हणजे आनंद देशपांड्यांपासून रवी पंडितांपर्यंत आपण जे आज बघतोय आघाडीचे IT क्षेत्रातले उद्योजक असतील किंवा अगदी स्वयंरोजगार किंवा जे काही ना काहीतरी उत्तम कला आपल्यामध्ये बिंबवून पुढे जाऊन त्या कलेच्या आधारे जगभरात प्रसिद्ध झालेले लोक असतील. म्हणजे आत्ता आपल्याकडं आफळे जे आलेत, जगभर कीर्तनासाठी जगभर जात आहेत. म्हणजे एक कला आहे जी अतिशय चांगल्या पद्धतीने सादरीकरण करतायत आणि पूर्णपणे स्वतःच्या हिमतीवर आज जागतिक कीर्तीचे झालेत. असे अनेक उदाहरणं आहेत. मनीषा साठे असतील, सुचेताताई चाफेकर असतील, असे अनेक उदाहरणं आहेत जी मराठी आहेत, जी केवळ आपल्या एखादा ध्यास घेतला, एखादी कला जोपासली आणि त्याच्या जोरावर जगभरात प्रसिद्ध झाले. शेवटी आज हवं आहे काय हो करिअरमध्ये? आपल्याला उत्तम पैसा, उत्तम प्रसिद्धी, उत्तम सुख, उत्तम समाधान, याच तर गोष्टी हव्यात ना. मग त्या सगळ्या जर आपल्याला बाकीच्या गोष्टी करून किंवा बाकीच्या एखाद्या चांगल्या मार्गाने मिळत असतील तर का त्याच्याकडं बघायचं नाही? हे मराठी माणसापर्यंत कसं पोचवावं हा आमच्या पुढचा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याचं काय अजून उत्तर सापडत नाही. म्हणजे हे सगळं सांगितलं ना की पटतं बरं का, पण म्हणतात असं की ते आमच्या मुलाच्या बाबतीत नको. म्हणजे शिवाजी जन्मलाच पाहिजे शेजाऱ्याच्या घरात, ही जी वृत्ती आमच्याकडे निर्माण झाली ना, ही मोठ्या प्रमाणावर आज मराठी माणसात बघायला मिळते. आणि त्यामुळे
मुलाच्या करिअरकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ते म्हणजे त्याला लहानपणापासून एखाद्या टांग्याला जसा घोडा झुमतात ना तसं त्याला झापडं लावायची, त्याला सांगायचं बाबा ते शाळेतलं शिक्षण जास्तीत जास्त घे, तुला क्लास लावतो, सकाळी लावतो, संध्याकाळी लावतो, तू 10वी झालास की तुला व्हेकेशन बॅच लावतो, तुला 12वीसाठी स्पेशल IIT कोचिंग लावतो, तुला नीटचं कोचिंग लावतो, पण बाळा तू चांगलं शिक आणि चांगलं नोकरी कर. याच्या पलीकडे काही दुर्दैवाने आम्ही जात नाही. आणि ह्या सगळ्यातनं एकंदर आत्ता जो स्ट्रेस निर्माण झाला आहे विद्यार्थ्यांमध्ये तो स्ट्रेस खूप मोठा आहे. म्हणजे या विद्यार्थ्यांना ना खेळायला वेळ मिळतो आहे, ना कुठल्या कलेच्या डेव्हलपमेंटला वेळ मिळतो आहे, ना काही म्हणजे सामाजिक वगैरे तर फारच लांब राहिलं. सामाजिक भान वगैरे हा प्रश्न संपलाच आहे. म्हणजे आत्ता मी जेव्हा महाराष्ट्रभर फिरतो आणि विद्यार्थ्यांना सहज म्हणजे माझा एक पहिला प्रश्न असतो म्हणजे अगदी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना की तुमच्यापैकी रोज वर्तमानपत्र वाचणारी मुलं किती आहेत. अतिशय वाईट वाटतं. इंग्लिश फार लांब राहिलो, मराठी वर्तमानपत्र वाचणारी सुद्धा सबंध 100 मुलांच्या क्लासमध्ये 1 किंवा 2 हातसुद्धा वर येत नाहीत. त्यामुळे सामाजिक भान वगैरे हे सगळं तर खूप लांबच्या गोष्टी झाल्या. म्हणजे ज्या आमच्या महाराष्ट्राने, ज्या मराठी माणसांनी इथे शाहू, फुले, आंबेडकर, लोकमान्य टिळक, आगरकर अशी मोठमोठी माणसं, सामाजिक सुधारणा करणारी माणसं, धोंडो केशव कर्वे अशी माणसं या जगाला दिली, त्या महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात जायला कोणीही तुम्हाला सापडणार नाही. पालक म्हणतात हे असलं नाही ते उद्योग आपल्याला करायचे नाहीत, घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजायच्या नाहीत. पहिल्यांदा आपलं काय ते बघ, आपण आणि आपलं कुटुंब हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, बाकी काही बघायचं नाही. ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला आहे की एकेकाळचा पूर्ण सामाजिक असलेला मराठी माणूस अत्यंत संकुचित व्हायला लागला आहे. आणि तो मी आणि माझं याच्या पलीकडं जात नाही, याच्या इतकं खरं म्हणजे वाईट काही नाही. पण हे पालकांना आणि विद्यार्थ्यांना दोघांनाही, म्हणजे विशेषतः पालकांनाच, कारण विद्यार्थी हा लहान असतो, त्याला खरं काहीच कळत नाही. म्हणजे आता आम्ही 10वीच्या मुलांना जेव्हा काउन्सिलिंग करतो ना, त्या 10वीच्या मुलांना खरंच काही कळत नाही हो. आणि त्याला सांगतात तू आता पुढच्या आयुष्याचा विचार कर, तू पुढची ब्रांच निवड, कशी निवडायची. म्हणजे अनेक मुलं आपली ठोकताळ्याने किती मार्क पडले तो हिशोब करून निवडतात, अशा प्रकारची निवड केली जाते. पण पालक ज्यांच्याकडे सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की आता काय 5-25 पोरं नसतात ना, आता 1 किंवा 2 म्हणजे असं डोक्यावरनं पाणी, मग त्या मुलावर लागेल तेवढा पैसा खर्च करण्याची इच्छा त्या पालकांची असते. त्यावेळेला त्याला आपल्याला करिअरची काहीतरी चांगली वाट दाखवता येईल का, तो चांगला माणूस पहिल्यांदा बनवण्यासाठी आपल्याला काही करता येईल का, याच्यासाठी जे प्रयत्न व्हायला पाहिजेत ते दुर्दैवाने होताना दिसत नाहीत. त्याला त्या रेसमध्ये ढकलून दिला की मग साम दाम दंड भेद काहीही चालेल, पण ते तुला यशाचं शिखर गाठलंच पाहिजे, अशा प्रकारे त्याच्यावर जे काही एक लादलं जातं आणि त्यातनं तोही जो रेसमधल्या घोड्यासारखा पळायला लागतो, त्याच्यातनं जी मग फ्रस्ट्रेशन्स, त्याच्यातनं मग येणारे चुकीचे निवडले जाणारे मार्ग, त्याच्यातनं येणारी व्यसनाधीनता, त्याच्यातनं घडणाऱ्या वाईट गोष्टी, ह्या सगळ्या अशा रोज बघायला मिळतात ना, तेव्हा कुठंतरी असं वाटतं की काहीतरी मूलभूत चुकतं आहे. आणि मग हे मूलभूत चुकलेलं दुरुस्त करण्यासाठी खरं म्हणजे आता खूप मोठ्या चळवळीचीच गरज निर्माण झाली आहे. दुर्दैवाने या महाराष्ट्रात करिअर करून लाखो कोट्यावधी पालक आणि विद्यार्थी फिरत असताना करिअर काउन्सिलर नावाची जमात मात्र हाताच्या बोटावर मोजावी एवढीच सापडते. हे खरं म्हणजे ह्याच्या मागचं सगळ्यात मोठं वैषम्य आहे. कारण अशी माणसं आत्ता गरज आहे की जी त्यांना खरा गायडन्स देतील, त्यांचे डोळे खरे उघडतील आणि त्यांना एवढं सांगून देतील की बाळा रे, की फक्त नोकरी चांगली मिळवणं म्हणजे तुझं आयुष्यातलं कल्याण नाही. उद्योजकता आहे, व्यापार आहे, व्यवसाय आहे, याच्यामध्येही अतिशय चांगले ॲव्हेन्यूज उपलब्ध आहेत, त्याच्यातही तू चांगलं करिअर करू शकतोस. आणि याची असंख्य उदाहरणं आजूबाजूला बघायला मिळतात. काही कुठं फार लांब जायची गरज नाही, पण ती उदाहरणंच आम्ही दाखवू शकत नाही किंवा मुद्दाम दाखवली जात नाहीत, असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे अगदी माझ्या वेळची गोष्ट सांगतो. मी 1977चा 10वी पास, म्हणजे आजपासून जवळपास 50-52 वर्षापूर्वीचा काळ आहे. तेव्हाही मी अतुकडीतला ना हुशार विद्यार्थी,
आणि ब तुकडीतले हुशार विद्यार्थ्यांमध्ये 10% मुलं पण व्यवसाय किंवा उद्योजकतेत गेली नाहीत. पण फ तुकड्यातली जी मुलं होती ना, त्यातली 90% मुलं ही व्यवसाय आणि उद्योजकतेत गेली आणि अगदी प्रामाणिकपणे सांगतो, खूप पुढं जाऊन पोचली आमच्यापेक्षा. आम्ही जे काही सो कॉल्ड तुकडीतले हुशार विद्यार्थी होतो ना, हे आज सगळं डोळ्यांनी बघून सुद्धा आजही, म्हणजे हे काही माझं उदाहरण म्हणून मी सांगत नाही, सगळ्या पालकांचा हाच अनुभव आहे. पण तरीही चित्र असं दिसतं की ते नको, तुला काहीच जमलं नाही ना आयुष्यात. म्हणजे पालकांची किंवा इव्हन शाळेतल्या काही शिक्षकांची बोलायची भाषा कशी असते बघा विद्यार्थ्यांची. कसे ते विद्यार्थी त्याच्यासाठी प्रवृत्त होतील. काही जमणार नाही तुला आयुष्यात, तू वडापावची गाडीच टाक फक्त. अरे म्हणजे काय, वडापावची गाडी चालवणारा काय थर्ड ग्रेड आहे? आम्ही परदेशाची उदाहरणं देणार फक्त. आम्ही पुढारलेले देश, इंग्लंड, अमेरिका, जर्मनी यांची उदाहरणं सांगणार. आणि त्या अमेरिकेमध्ये आज 18 वर्षाचा मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहतो. तो आईवडिलांची मदत मागत नाही, तो कुठलंही काम करायला लाजत नाही. श्रमप्रतिष्ठा ही त्यांना लहानपणापासून शिकवली जाते. हे आम्ही बघणार नाही. तिथे आम्ही अजिबात त्यांचं अनुकरण करणार नाही. आणि मग मुलगा दुसऱ्यांच्या गाड्या धुणं तर सोडाच हो, स्वतःची गाडी किंवा बापाची गाडीसुद्धा जर त्याला चुकून धुवायला सांगितली तर तो पहिल्यांदा आजूबाजूला बघतो की मला कोणी पाहत नाही ना गाडी धुताना स्वतःची. कधी दुसऱ्यांसाठी काम करणार, कधी श्रमाला प्रतिष्ठा येणार. आणि मग कधी, कारण व्यापारात असो, व्यवसायात असो, उद्योजकतेत असो, टक्के टोणपे खाल्ल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय नाही होत. पहिल्या दिवशी कुणी व्यापारात उद्योगात यशस्वी होत नाही, त्याला फार कष्टानेच पुढे यावं लागतं. आणि हे कष्ट करण्यासाठी ज्या तयाऱ्या असतात ना, ते पहिल्यांदा मानसिकतेत असतात. ती मानसिकता बदलणं हे खरं म्हणजे आत्ता ह्या सगळ्या मराठी माणसाच्या पुढचं, या समाजापुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. अनंत क्षेत्र आहेत, काहीही कमी नाही अशी आत्ता परिस्थिती आहे. फक्त कसं आम्ही त्यांना सामावून घेणार, कसं त्यांना मोटिवेट करणार हा प्रश्न आहे. आणि नोकरी 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 म्हणून जे सगळे आत्ता ओरडत होते ते अनेक मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय माणसांना आज आत्ता या पॅन्डेमिकच्या काळात कळलेलं आहे की बाबा रे, ही नोकरी जर माझी गेली ना, मग निम्म्या पगारावर, पाव पगारावर काम करतायत ना, जात आहेत कुठं. कारण त्याला हे कळून चुकलं आहे की इथून मी बाहेर पडलो तर मला 2 पैसे पण कमवणं एवढं माझ्याकडं आता काही उरलेलं नाही. त्यामुळे स्किल जर माझ्याकडं असेल तर मी हे नाही दुसरं काहीतरी करू शकतो. म्हणून पहिल्यांदा मानसिकतेत बदल आणि त्यानंतर त्या दृष्टीचे प्रयत्न, या दोन्ही गोष्टी जर झाल्या तर खऱ्या अर्थाने मराठी माणूस हा व्यापाराकडे, उद्योगाकडे आणि त्यालाच करिअर म्हणून पुढे बघण्याकडे निश्चितपणे प्रवृत्त होऊ शकेल. मी जेव्हा व्यापार किंवा उद्योजकता म्हणतो त्याच वेळा दुसरीकडे स्किल डेव्हलपमेंट, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त लोकांना काय वाटतं स्किल डेव्हलपमेंट म्हणजे फक्त लोहार सुतार काम म्हणजे स्किल आलं, असं नाही आहे. परफॉर्मिंग आर्ट्स ही स्किल्सच आहेत, खेळ ही पण स्किल्सच आहेत. कुठेतरी आम्ही त्याच्यातही आमच्या मुलांना काय सांगितलं जातं, त्याला गायनाचं शिक्षण, नृत्याचं शिक्षण, वादनाचं शिक्षण, फक्त हाऊस म्हणून थोडं वेळ शिक, बस झालं ते, आता अभ्यास कर. हे कधी संपायचं? का नाही आम्ही म्हणत की आमचे मुलगासुद्धा चांगला वादक झाला पाहिजे, चांगला गायक झाला पाहिजे, आमचा मुलगा चांगला खेळाडू झाला पाहिजे. ही मानसिकता जेव्हा बदलेल तेव्हा मराठी कुटुंबांना खऱ्या अर्थाने अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या करिअर्समध्ये जाण्याची संधी मिळेल आणि त्यातनं खरा मराठी माणूस हा मोठा होईल आणि लोकलवरनं निश्चितपणे ग्लोबल होईल याची मला खात्री वाटते. परत एकदा आयोजकांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच. उद्योगाकडे पाहण्याचा मराठी कुटुंबांचा दृष्टिकोन बदलायला हवा असेल तर प्रथम आजच्या मराठी युवकांचे गुण आणि दोष यांची चिकित्सा व्हावी लागेल. आपले पुढचे वक्ते आहेत डॉक्टर नरेंद्र जोशी. गेली 3 दशके शिक्षण व संशोधन क्षेत्रात काम करत आहेत. शिवाय विवेकानंद प्रबोधिनी, श्री अरबिंदो प्रगत संशोधन केंद्र या संस्थांशी निगडीत राहिले आहेत. आजच्या युवकांची वैचारिक जडणघडण, त्यांच्या करिअर संधी आणि त्यांची सृजनशीलता या आयामांशी त्यांचा सतत संबंध येत असतो. अनेक तांत्रिक
आणि अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांनी व्यवसाय प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. विविध अभ्यासक्रम देखील तयार केले आहेत. मराठी युवकांची बलस्थाने आणि त्यांची गुणदोष चिकित्सा यावर समग्रपणे बोलणार आहेत डॉक्टर नरेंद्र जोशी. मी त्यांचं मनापासून स्वागत करते. नमस्कार. माझं नाव डॉक्टर नरेंद्र माधव जोशी आणि मी विश्व मराठी परिषदेतर्फे आयोजित विश्व मराठी संमेलन याच्यामधला एक परिसंवाद आहे, मराठी युवक विश्वाचा नायक. आणि त्यातला एक उपविषय आहे मराठी युवा मनांची गुणदोष चिकित्सा. त्या विषयावर माझं थोडंसं एक मनोगत आपल्याशी व्यक्त करतोय. तसं पाहायला गेलं तर मराठी माती, मराठी मन, मराठी युवक यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. आणि ते इतक्या अल्प वेळात आणि माझ्या अल्पमतीप्रमाणे मला जसं मांडता येईल तसं मांडण्याचा माझा मनापासून प्रयत्न असेल. मराठी माती किंवा मराठी मन, मराठी युवक आपण म्हणतो तेव्हा मला नेहमी का कोण जाणे पण उपनिषदांची पुन्हा आठवण होते की उपनिषदांना जो युवक अभिप्रेत होता तसाच मराठी युवक आहे. आशिष्ठो दरिष्ठो बलिष्ठः तस्य यः सर्वे पृथ्वीस्य वित्तस्य पूर्णा स्यात्. म्हणजे जो मनानी खंबीर आहे, शरीरानी बलदंड आहे आणि अतिशय श्रद्धावान आहे आणि असं असूनही ज्याला सर्व प्रकारच्या विद्यांचं ज्ञान आहे असं त्याचं वर्णन आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मराठी युवक, मराठी तरुण नेहमी पुढे राहिलेला आहे. आणि आपल्या लक्षात येतं की असं असूनही पुढे आपल्याला असा उल्लेख येतो या उपनिषदामध्ये की श्रोतियस्य चाका महतस्य, म्हणजे त्याला शास्त्रांचं, वेदांचं आणि सगळ्या प्रकारच्या विद्यांचं ज्ञान घेण्याएवढी बुद्धिमत्ता पण आहे, तसं त्याच्याकडे परिश्रम पण आहेत, त्यांनी तेवढी तयारी पण केलेली आहे. असूनही अतिशय निस्वार्थी आणि कुठलाही काम आणि म्हणजे कुठल्याही इच्छांच्या वरती त्याचा आहारी न गेलेला अशा प्रकारे एक अतिशय छान व्यक्तिमत्व, चतुरस्थ व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती असा मराठी युवकांमध्ये अनेक आपण कमीत कमी गेल्या 100 वर्षाचं मी सांगू शकतो की कितीतरी असे युवक आपण पाहिलेले आहेत आपल्या मागच्या 2 पिढ्यांमध्ये. ह्या पिढीमध्ये काही पाहतोय, प्रमाण थोडं पुढे जास्त असेल. आणि त्याआधी इतिहासात डोकावून पाहिलं तर सहस्त्र वर्षांच्या परंपरेने आपण हे सगळं आपल्याकडे होत आहे. त्यामुळे असा एक काहीतरी उपनिषदातला ही जी मी आता छोटस गोष्ट सांगितलं तसं आशिष्ठो दृष्ठो बलिष्ठ अशा प्रकारचा एक युवक माझ्या डोळ्यासमोर येतो. किंवा जो यमाला पण जाऊन जाब विचारू शकतो की मृत्यूचं रहस्य काय आहे, किंवा तू वडिलांना आधी विचारतो की तुम्हाला कोणाला दिलंयस. त्यावेळेला त्याचं असं वर्णन केलं की अतिशय श्रद्धा, ज्याच्यात श्रद्धा जागृत झालेली असते. आणि स्वामी विवेकानंद पण म्हणतात की मला असे श्रद्धावान युवक हवेत आणि असे युवकच काहीतरी करू शकतात. पण नचिकेतानं जे म्हटलं होतं की अनेकांपेक्षा मी चांगला आहे, अनेकांपेक्षा मी थोडा कमी पण असेल, पण अनेकांपेक्षा मी निश्चितच पुढे आहे, गुणामेनी प्रथम. त्यामुळे असा मी आहे, असा ज्याचा दृढ विश्वास स्वतःवर आहे, जगावर आहे, असा युवक असा माझ्या डोळ्यासमोर येऊ शकतो. याचं कारण माझ्या लहानपणापासून सुद्धा मी अनेक क्षेत्रातली कला असेल, साहित्य असेल, क्रीडा असेल, शास्त्र असेल, विज्ञान असेल, इतिहास असेल, संशोधन असेल, प्राच्यविद्या असेल, कुठलाही विषय, राजकारण असेल, समाजकारण असेल, या सगळ्या विषयांमध्ये हिरिरीने पुढाकार घेणारा असा अनेक युवा आपण गेल्या काही पिढ्या पाहतोय. त्याच्या आधीपासून मी जसं म्हटलं तसं इतिहास कालात पण अनेक उदाहरणं सांगता येतील. त्यामुळे कुठेतरी हे वर्णन पहिल्यांदा माझ्या डोक्यात आलं. आणि स्वामी विवेकानंदांचंच पुन्हा उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणाले की हीच वेळ आहे जेव्हा तुम्हाला तुमचं भविष्य ठरवायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही युवक आहात. त्यांची युवकांवर फार भिस्त होती. ते म्हणले की असे 100 युवक द्या आणि मी सगळं जग बदलून टाकेन. आणि त्याला प्रतिसाद स्वामीजींच्या साहित्याने किंवा त्यांच्या विचारांनी प्रभावित होणारा सुद्धा एक मोठा मराठी वर्ग तेव्हा होता, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा समाजकारणामध्ये प्रचंड भाग घेतला आणि सगळा पराक्रम गाजवला खंडामध्ये. अशा प्रकारचे पण त्यांच्या विचारांनी प्रभावित झाले. कारण ते म्हणालेच होते की असे काही युवक मिळाले तर मी सगळं जग बदलू शकतो. आणि आत्ताचीच वेळ आहे ते म्हणाले की जेव्हा तुम्हाला तुमचं भविष्य निर्धारित करायचंय तेव्हा नाही, जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल, सगळे जर्जर व्हाल, तुम्हाला चालता येत नाही, 2 माणसं धरायला लागतात,
तेव्हा तुम्हाला तुमचं भविष्य नाही सांगायचं, आता आत्ता करायचंय, आत्ता ठरवायचंय. आणि म्हणून ते अधिक पुढे उदाहरण देतात की असाच व्यक्ती, असाच युवक जो अशा प्रकारे धाडस करू शकतो, पराक्रम करू शकतो, तीक्ष्ण बुद्धीनी आणि दुर्दम्य आशावादानी, श्रद्धेने युक्त असतो. आणि मग ते पुढे म्हणतात की जी फुलं अनाघरात असतात, ज्यांना कोणी स्पर्श केलेला नसतो, ज्यांना कोणी हुंगलेलं नसतं, अशीच मातेच्या चरणावर वाहिली जातात आणि अशाच फुलांना माता स्वीकारही करते. ही कुठली माता आहे? तर ही आपली आपली ही काळी माती, आपली धरणी माता आहे, ही आपली भारत माता आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ही सगळी जगन्माता आहे. जगन्मातेला सुद्धा काही अर्घ्य द्यायचं असेल, तिलाही उद्या काही विशेष गरज पडणार असेल मानवी गुणांची, क्षमतांची, तर त्यासाठी हे आपल्याला अतिशय महत्वाचं असं वाक्य आहे की हे हाच वेळ आहे ज्या युवकांनी आपलं भविष्य निर्धारित केलं पाहिजे. आणि त्यासाठी त्यांच्यातले त्यांची शक्तीस्थळं ही आपण बघायला गेलो की हे ते का करू शकतात, कारण पूर्वीपासून आपला तसा इतिहास आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा राष्ट्रांनी हाक दिली तेव्हा सह्याद्री नेहमी धावून गेलेला आहे की हिमालयाच्या रक्षणासाठी नेहमी गेलेला आहे असं आपलं वर्णन असतं. पण नेहमीच आपण असं बघतो की जे जे ह्यासाठी आवश्यक गुण आहेत सगळे ते आपल्या युवकांमध्ये किंवा एकंदरीतच या मराठी मातीत या मराठी हवेमध्ये पुरेपूर आहेत. म्हणजे पुन्हा एकदा आपण आपल्याच प्राचीन उदाहरण घेतलं तर आपण शरीर, नंतर आपले प्राण, आपलं मन, बुद्धी आणि मग आपला आत्मा, ह्या सगळ्या पटलांवरती विचार जर केला या युवकांचा किंवा आपल्यातल्या गुणांचा, तर शरीराने काटक, फार उंच धिप्पाड असतीलच असं नाही, पण अतिशय काटक शरीर संपादनाची आवड असलेले युवक आपल्याकडे आहेत. आणि आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर छान, म्हणजे सुंदर आणि दिसणारे, शारीरिक चांगल्या प्रकारे व्यक्तिमत्व असणारे. आणि म्हणून अनेक क्षेत्र ज्यात असं व्यक्तिमत्व महत्वाचं असतं, जिथे आपण असं म्हणू की अभिनयाचं क्षेत्र आहे, नृत्याचं क्षेत्र आहे किंवा मॉडेलिंगचं क्षेत्र आहे, या सगळ्या क्षेत्रांमधले किंवा क्रीडा क्षेत्र आहे जिथे आपल्याला शारीरिक क्षमता पुरेपूर लागतात, तिथे मराठी युवकांचं बलस्थानं दिसून आलेली आहेत. कितीतरी मराठी खेळाडू आपण आता सांगू शकतो, कितीतरी मराठी अभिनेते किंवा अभिनेत्री अनेक क्षेत्रांमध्ये गाजलेले आहेत. कारण मुळात जो पहिला शारीरिक शरीरमार्थम खलु धर्म साधनम, हे जे आहे शरीरम आद्यम खलु धर्म साधनम, तर ते जे आहे त्याच्यामध्ये आपण निश्चितच आपण पहिल्यापासून याच्यावरती आपला भर आहे. त्यात समर्थ रामदास स्वामींची बोलोपासना आपल्या मागे. त्यामुळे हे एक आपल्याकडे बाळकडू आहेच. शारीरिक क्षमता, शारीरिक सौंदर्य, काटकपणा हा त्याचा पहिला भाग आपण होऊ शकतो. आणि म्हणूनच अनेक प्रकारचे वैद्य, डॉक्टर किंवा शरीराच्या आरोग्याचा विचार करणारी लोक आपल्याकडे, डायटिशियन्स मराठीमध्ये खूप आपण बघू शकतो. दुसरा पण विचार केला जर त्याचा जो आपण प्राणिक भाग जो आहे किंवा त्याचा तो शक्तीचा, सामर्थ्याचा भाग आहे, तिथेही अतिशय चळवळ करण्याचं म्हणजे सामर्थ्य आहे चळवळीचे, अशा प्रकारचे युवक आपल्याकडे पूर्वीपासून आणि आत्ताही होत आहेत. त्याचा आपल्या सामर्थ्यावर विश्वास आहे, साहसावर विश्वास आहे, चळवळीवर विश्वास आहे. शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याची त्याच्याकडे धमक आहे. लाथ मारीन तिकडे पाणी काढेन, अशा प्रकारचे एक वृत्ती आहे. ही सगळी त्याची बलस्थान आहे. आणि म्हणून क्रांतिकारी असू दे किंवा हौतात्म्य पत्करणं असू दे किंवा समोर आग दिसत असताना त्याच्यामध्ये उडी घालण्याचं एक धडाडी असू दे, काही नसताना मारणावरती उद्योग फुलवणं असू दे, हे सर्व मराठी युवकांनी केलेलं आहे, अजूनही करत आहेत, पूर्वी केलेलं आहे. त्यामुळे हे पण जे त्यातला एक तो लाईफ फोर्स आहे, त्यातली जे शक्तीचा भाग आहे, त्यातही आपण कुठे कमी नाही आहोत. आपलं भावना किंवा जे हृदयाचा भाग आहे त्यातही मला हे सगळं दिसतं की अतिशय भावना प्रधान प्रसंग आला तर अतिशय मृदू होऊ शकणारा, हळुवार होऊ शकणारा, कवी मनाचा असणारा आणि जीवनाचा समरसून रसरसून त्याचा आस्वाद घेऊ शकणारा, रसिकतेने त्याच्याकडे पाहू शकणारा, अशा प्रकारचाही आपला युवक आहे. म्हणजे आपल्याला ही परंपराच आहे मुळात की जेव्हा गरज असेल तेव्हा अतिशय मऊ मेणा होणं आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेद वैसे, असं दोन्ही प्रकारे आपण आपलं भावनावरती आपण त्या प्रकारे आपण आपल्याला दिसतं की अशा प्रकारचं ही एक आपलं मोठं बलस्थान राहिलेलं आहे की जसं हवं असेल, जसं आवश्यकता असेल तसं आम्ही वज्रादपी कठोराने मृदुनी कुसुमादपी अशा प्रकारचा आपला आविर्भाव राहिलेला आहे. आणि दोन्ही ह्या दोन्ही भागात, हृदयाच्या दोन्ही क्षेत्रांमध्ये आपली चांगल्या प्रकारे आपण आपल्या भावनांवरती आपण सांगू शकतो विजय पण मिळालेला आहे आणि त्याचं प्रगटीकरण पण केलेलं आहे.
आणि म्हणूनच काव्य, शास्त्र, विनोदेनं अतिशय अप्रतिम परंपरा आपली लिहिली. कितीतरी विनोदाचे आपल्याकडे असे दिसतील परंपरा राहिलेली आपल्याकडे. आपल्या प्रत्येक पानावरती आपल्याला त्यांची नावं आठवतात. पु ल असू देत, अत्रे असू देत, आचार्य अत्रे असू देत, त्याच्याही आधी राम गणेश गडकरी आणि हा सगळी परंपरा आहे आपल्याकडे. किंवा काव्यामध्ये सुद्धा कुसुमाग्रजांपासून, बोरकरांपासून आरती प्रभू, ग्रेस, नावं घ्यावी तेवढी कमीच आहेत. आणि त्यामुळे हेही आपल्याकडे भावभावना व्यक्त करणं आणि त्यातली खोली, त्यातलं पण त्याच्यातूनही काहीतरी उदात्तकडे जाणं, असा आपला आविर्भाव वाटावा. आणि म्हणून म्हणजे शंतनूचा मज देह हवा आणि ययातीचा मज शंतनूचा मोह हवा आणि ययातीचा मज देह हवा, पार्थाचा परिस्नेह विकंपित, सार्थ सदा संदेह हवा. असं एक सगळं काही हवं आणि तरीही त्याच्यामधलं उदात्ततेचं मी भान ठेवू शकतो, अशा प्रकारचं आपल्या काहीतरी जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन, मधुरत येते, त्या सगळ्याचा आविर्भाव किंवा त्या सगळ्याचा आविष्कार आणि त्या सगळ्याची तपस्या करण्याची आपल्याकडे एक वृत्ती आहे. आणि मग बुद्धी आली त्याच्यामध्ये त्यानंतर, की अतिशय कुशाग्र बुद्धी, अगदी अलीकडच्या विज्ञान तंत्रज्ञात असो किंवा समाजकारणात असो किंवा कुठल्याही जीवनाच्या क्षेत्रात असो, बुद्धिमत्ता आपली सगळ्या जगातच वाखाणली गेलेली आहे. अनेक ठिकाणी आपली लोक चमकत आहेत त्यांच्या बुद्धी सामर्थ्यावरती आणि अनेक क्षेत्रांमध्ये पायाभरणीचं काम त्यांनी केलेलं आहे, शोध लावलेले आहे. हाही मराठी मनाचा एक विशेष आहे, की जिथे बुद्धी उपयोग करायचा असेल तिथेही आपण कुठेही कोणाच्या मागे नाही होत. आणि शेवटी अध्यात्म किंवा आत्मिक जो आपला पंचकोशातला 5वा कोश म्हटला येईल तसा आहे, तिथेही केवढी मोठी परंपरा आहे आपल्याकडे. संत महंतांची परंपरा आहे, विठुरायाचे सगळे आपल्याकडे वारकरी संप्रदाय आहे. ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला केवढं मोठं पसायदान दिलेलं आहे. तुकोबांच्या अभंगात आहे, समर्थांच्या श्लोकांमध्ये, प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे दिसतं. आणि त्यानंतरही अनेकांनी ह्या भूमीमध्ये अध्यात्माचा किंवा आत्मविचाराचा खोल असा एक ठसा उमटवलेला आहे. त्याचा नकळत किंवा कळत परिणाम या युवकांवरती होतोच होतो. ही झाली सगळी आपली महत्वाची स्थान असं म्हणता येईल, की आणि त्यामुळे काही वेगळं करू शकेल अशी वृत्ती आपली होती आणि आपण तसं करत होतो. अनंत आमची ध्येयासक्ती, अनंत अनाशा, किनारा तुला पामराला, हे असं आपल्या लोकांमध्ये इतका आत्मविश्वास होता. आता कुठेतरी बघितलं तर कधीतरी असं वाटतं की कदाचित हे मी बघितलेलं असेल नसावं सगळीकडे, पण थोड्या प्रमाणात थोडंसं अशी रुखरुख किंवा भीती वाटते की काही आपली बलस्थानं आता थोडीशी तीच आपली कमजोरी होते का, किंवा तीच आपली थोडीशी दोष या स्वरूपात होत आहे का. कारण जे आपलं ज्या गोष्टी आपल्याला बलस्थानाकडे घेऊन जातात त्याचाच जर आपण त्याच्याकडे आपण डोळेझाक केली किंवा त्याचं आपण योग्य प्रकारे जर संवर्धन नाही केलं तर तसं होऊ शकतं. म्हणजे आता आपण बघितलं तर बरेच युवक हे बाह्य सौंदर्याकडे बघत असतील, शारीरिक दृष्ट्या आपण शरीर संपादन करणं, बलोपासना करणं ह्याकडे कल नाही म्हटला तरी थोडा कमी झालेला आहे. बैठक कामाची वृत्ती वाढलेली आहे. घरात पण सगळ्यांच्या बस आणि एक अभ्यास करणं आणि भरपूर मार्क मिळणं, पण त्याच्या पलीकडे जाऊन ओरिजिनल काही विचार करावे किंवा नवीन काही शोधावं, एक सृजनशीलता असावी, ही वृत्ती थोडी कमी झालेली आहे. आणि त्यामुळे चाकोरीत राहा, चाकोरीतलंच काम कर, फार काही त्याच्या पलीकडे बघू नकोस, असं काहीतरी एक म्हणजे शिवाजी जन्माला हवा पण दुसऱ्याच्या घरात, माझ्या घरात नको, असं आहे ते चालू राहावं, त्यात काही खंड पडू नये, असं फारच एक चाकोरीबद्ध म्हणा किंवा बांधून घेतल्यासारखं एक आयुष्य झालेलं आहे, जे बाह्य आपण व्यवहाराच्या दृष्टीने कदाचित यशस्वी असेल, पण जो मराठी युवक पूर्वी प्रत्येक क्षेत्रात एक नवा ठसा उमटवत होता ते कुठेतरी कमी होत आहे की काय, अशी कधीतरी भीती वाटते. त्याच्या बाह्य गोष्टींकडे त्याचं जास्त लक्ष आहे. कविता केल्या तरी तितक्या खोलीमध्ये तो करत नाही, वरवरच्या असतात. एक जसं डिजिटल मीडियावरती आज येतं उद्या कोणी जसं लक्षात पण ठेवत नाही, तितक्याच स्वरूप त्याचं असतं. तर त्यामुळे खोल त्याला जो अभ्यास लागतो, वाचन लागतं, तो कुठेतरी कमी होते. वाचन संस्कृती जाते, वाचनाची सवय जाते असं वाटतं. आणि आम्ही काहीतरी जे चाललंय ते मेंढ्यासारखे आपण त्याच्या मागे जो पण आपण नेतृत्व करायला पुढे येणार नाही किंवा नवीन काही करणार नाही, चळवळ करायचं सामर्थ्य होतं पण ते जास्त करून एक विध्वंसक रूपात कुठेतरी जायचं, काहीतरी करायचं, पण त्याच्यातून जे एक विचार होता त्या पलीकडे पूर्वी, की चळवळ करतोय पण त्यामागे काय प्रेरणा आहे किंवा काय विचार आहे, सखोल वाचन आहे, चिंतन आहे, ती बैठक कुठेतरी कमी झाली असं उगाच वाटतं. आणि म्हणून भावना पण आहेत, प्रेमकाव्य पण खूप होत आहेत आणि युवकांच्या दृष्टीने ते नॅचरलपणे नैसर्गिक पण आहे, पण तो कुठेतरी आपण कुसुमाग्रजांच्या पुन्हा कवितेत वाचलं त्याप्रमाणे नको शृंगार तो दुर्बळांचा,
तुझी दूरता त्याहून सहावी, असं काहीतरी परत व्हायला हवं, की अशा प्रकारची उदात्त आणि उन्नत अशा विचार, त्या विचार करण्यासाठी जे लागणारं जे वाचन आहे किंवा जी प्रेरणा आहे, त्यासाठी जे तपस आहे, ते होत आहे का खरंच? हा एक थोडासा आपल्यामध्ये दोष आलाय का, याचा विचार करायला हवा. बुद्धिभेद खूप झालेला आहे. प्रत्येक गोष्टी शंका येते. आपलं म्हणून जे आहे भारतीय, त्याबद्दल फार विश्वास राहिलेला नाही. सतत पाश्चात्य गोष्टींकडेच लक्ष जात आहे. त्यांचं ते सगळं चांगलं आणि आमचं मात्र वाईट. आणि आमचं काय परत परत तेच ऐकायचं, असं करून ते थोडंसं संगीत असेल किंवा नाट्य असेल, पण आपल्या गोष्टींकडे लक्ष थोडं कमी झालंय का, हा पण विचार करायला हवा. आणि म्हणून असं कधीतरी वाटतं की जे आपली क्षमता होती आपल्या युवकांची, त्या त्या क्षमतांच्या नुसार त्यांच्याकडे खूप संधी अजूनही आहेत. प्रत्येक क्षेत्रातच अगदी एखाद्या असलेल्या उद्योगाला मोठं करणारी पण ती आहेत, नवीन उद्योग घडवणारी पण ती आहेत. नवीन साहित्य, नवीन प्रकारचं काव्य, नवीन प्रकारची नाट्य रूपांतर किंवा नवीन नाटकं, नवीन प्रकारचे अभिनय, म्हणजे प्रत्येक क्षेत्रातच काही नवीन होऊ शकतं का? शिल्प असेल, त्यातलं रंगकाम असेल, त्यातलं स्थापत्य असेल, प्रत्येक ठिकाणीच. आणि विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, त्यातले अतिशय म्हणजे आज जे कळीचे मुद्दे किंवा न कळणाऱ्या गोष्टी आहेत, त्यात बुडी घेऊन त्याच्यामध्ये आपलं आयुष्य समर्पित करणं असेल, इतिहास असेल, जो आपल्याकडचे इतिहास संशोधन करणं किंवा प्राच्यविद्येचं संशोधन करणं, त्याच्याबद्दल बोलणं, शिक्षण असेल, की ह्या सगळ्या क्षेत्रात त्यांनी संधी खूप आहेत. पण त्या संधी साधारण मी म्हटलं तसं आपली बलस्थानं ओळखून त्या बलस्थानांमध्ये आपण पुन्हा खंबीरपणे उभं राहणं, त्यासाठी तसे संस्कार किंवा तशी तपस करणं हे आवश्यक आहे. तसं नाही झालं तर त्याच्या म्हणजे जसं आपण संधी म्हणतो, त्याच्या पलीकडे जी भीती असते किंवा थ्रेट्स जे असतात, त्याही असू शकतात, की कुठेतरी बाकीचे लोक कुठे पुढे जात आहेत, मग त्याचं वैषम्य वाटतं, की सगळे युपीएससी एमपीएससी मध्ये बाकीचीच मुलं येतात किंवा अभिनयात पण बरीचशी बाकीची मुलं, प्रत्येक क्षेत्रातच असं होत आहे का? किंवा कुठलंही तुम्ही जीवनातलं क्षेत्र घ्या, असं का होतं की बाकीची माणसं मेहनत करून आपल्याच मुलांच्या पुढे जातात आणि आपण का परत तेच तेच करताना सुद्धा क्षमता असूनही मागे राहतो, याचा विचार कुठेतरी यायला हवा. आणि म्हणून म्हणजे इतकं अप्रतिम आपल्याकडे सगळ्या गोष्टी असतानाही असं का व्हावं? तर तसं होऊ नये यासाठी हा कदाचित परिसंवाद असावा, की काय आपली गुण आहेत, काय दोष आहेत, त्या दोषांचं आपण रूपांतर, इव्हन अवर ऑब्स्टॅकल शुड बी टर्न इन टू ऑपॉर्च्युनिटी, असं जसं म्हटलं जातं, त्या पद्धतीने आपल्याला करता येईल का? तसं झालं तर मग ते उशक काल होता होता काळ रात्र झाली असं होणार नाही. आणि त्याच्याऐवजी आपण मोठ्या विश्वासाने आजचे तरुण ह्या जगन्मातेला, भारत मातेला म्हणतील, की कशा साई भिजविसी डोळे, उजळ तुझे भाग, रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उशक काल, असं त्यांच्या सहजपणे अभिमानाने तोंडातून येईल असं मला वाटतं. तर या शुभेच्छांसहित माझं एक छोटंसं मनोगत मी थांबवतो. धन्यवाद. सहकार म्हणजे काय? जिथे माझ्या तुमच्या सगळ्यांच्या आशेची ज्योत पेटते, तो आहे सहकार. जिथे फक्त शहरच नाही, तर प्रत्येक गावही सक्षम बनतो, तो आहे सहकार. अशा सहकाराला तुमचा पाठिंबा हवा, उद्धार हवा. तर सहकार हवा. दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, शिखर सक्षम सहकाराचं. धन्यवाद नरेंद्र जोशी सर. आपण मराठी युवकांची अनेक बलस्थाने दाखवून दिलीत आणि त्याचबरोबर मर्यादित यशात समाधानी होऊ नये हेही सांगितले. फक्त यशस्वी होणाऱ्याच गोष्टी करत राहण्यापेक्षा नव्या वाटा धुंडाळल्या पाहिजेत आणि मुठीतले बळ आजमावून पाहायला पाहिजे, असे तुम्ही आग्रहाने मांडले. संधींची कमतरता नाही आणि उत्साह खूप आहे. अशा वेळी युवकांनी योग्य संसाधनांची निर्मिती करायला हवी आणि नव्या विचारांच्या आणि कल्पनांच्या पाठीमागे लागायला हवे, हे तुम्ही अत्यंत सुयोग्यरित्या समजावून सांगितलेत. यानंतर युवकांच्या मानसिक, भावनिक विकास आणि स्वास्थ्य या अनुषंगानं आपल्याशी बोलायला येत आहेत प्राध्यापक श्री निखिल वाळकीकर सर. मानसिक उपचार पद्धतीमध्ये कार्यरत असून त्यांनी वेदांत तत्वज्ञानात देखील पदवी घेतलेली आहे. युवकांच्या विकासाची सूत्रे काय, ती काय असावीत, याविषयी त्यांचे विवेचन ऐकूयात. मी तुमचे मनापासून स्वागत करते. नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित विश्व मराठी संमेलन
2021 याच्यामध्ये मराठी युवक विश्वाचा नायक या परिसंवादामध्ये मराठी युवकांच्या विकासाची सूत्रे या विषयावर मी निखिल वाळकीकर तुमच्याशी संवाद साधणार आहे. मला हा जो परिसंवादाचा विषय ज्यावेळी दिला गेला त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर अतिशय आनंदाने जगभरातले मराठी युवक आले. मी स्वतः मनसृष्टीच्या माध्यमातून अनेक युवकांबरोबर काम करत असतो. त्यामुळे कॉलेजच्या वयापासून म्हणजे साधारणपणे 16व्या वर्षापासून जे नवयुवक किंवा ज्याला आपण टीनेजर्स म्हणूयात अशा वयोगटापासून ते 35-40 पर्यंत जेव्हा तरुण काळ आपण म्हणू अशा सगळ्या व्यक्तींबरोबर काम करत असल्यामुळे आणि माझा जो कामाचा एरिया आहे, कामाचं जे क्षेत्र आहे म्हणजे जिथे मनोविकास याचा संबंध येतो, त्यामुळे अर्थातच एक सहज सवय लागलेली असते की आपल्याला निरीक्षण करायचंय, बारकाईने निरीक्षण करायचंय आणि मग ते होत जातं. त्यासाठी विशेष काही करायला लागत नाही आणि शक्यतो कुठल्याही व्यक्तीवर कसलेही शिक्के न मारता फक्त ऑब्झर्व करणं आणि त्याच्यातून काय काय दिसतंय हे बघत राहणं हा माझा स्वभावाचा भाग हळूहळू बनत गेलाय गेल्या 10 वर्षांमध्ये. आणि त्यामुळे सध्याचे युवक म्हणजे आता मी काही त्या युवकांपेक्षा खूप काहीतरी मोठा आहे असं नाहीये, पण आत्ता असं झालंय की तुम्ही एक 3 वर्ष जरी पुढे आलात कॉलेज सोडून तरी कॉलेजमधल्या युवकांमध्ये जे काही बदल असतात ते खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला दिसतात आणि अनेक गोष्टी बदललेल्या असतात. त्यामुळे मी जे बघतो आहे तर त्याच्यावरून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे की जी काही माझी ऑब्झर्वेशन्स असतील ती. आता गेल्या काही दिवसांमध्ये मी काही बातम्या अशा बघितल्या की ज्या वाचून मला खरोखर खूप छान वाटलं. त्यातली पहिली बातमी मला कुठली आवडली असेल तर आपल्या देशाला युनायटेड नेशन्सकडून बेस्ट स्टार्टअप किंवा बेस्ट इन्व्हेस्टमेंट असलेली कंट्री याचा परवा पुरस्कार मिळाला आहे. आता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. दुसरी न्यूज काय आहे की स्टार्टअपमध्ये आपल्याकडे जे मोठ्या प्रमाणावर स्टार्टअप इंडिया सुरू झालेला आहे त्या स्टार्टअपमध्ये देशामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी महाराष्ट्राची आणि सर्वोत्कृष्ट इन्व्हेस्टमेंट जर आलेली असेल तर ती महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. मराठी तरुणांच्या यशाचा झेंडा आपण स्टार्टअपमध्ये सध्या बघतो आहोत. त्यामुळे मला या दोन्ही बातम्या खूप चांगल्या वाटल्या की स्टार्टअपमध्ये आपण टॉपला आहोत महाराष्ट्र. अर्थात आपल्याकडे मुंबई आहे आणि हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे, पण त्याच्यामध्ये पुणे खूप मोठ्या प्रमाणावर स्टार्टअपमध्ये अतिशय चांगली कामगिरी करत आहे. आता तुम्ही स्टार्टअप सोडून इतर उद्योग बघा, हेवी इंडस्ट्री बघा, त्याच्यामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्र देशामध्ये खूप पुढे आहे आणि आपण देशातल्या कुठल्याही राज्यामध्ये गेलो ना तरी आपल्याला एक रिस्पेक्ट आहे बरं का. म्हणजे मी आता गुजरातमध्ये जात असतो तर गुजरात हे स्वतः खूप चांगलं प्रोडक्शनमधलं राज्य आहे, पण तरीसुद्धा गुजराती व्यक्तीला मराठी व्यक्तीबद्दल एक रिस्पेक्ट असतो आणि त्याचं कारण आहे ती आपल्याकडची उद्योजकता म्हणजे आपल्याकडे असलेली इंडस्ट्री आणि दुसरीकडे आपल्याकडे असलेलं शिक्षण. आपल्याकडे ज्या शिक्षणाच्या सुविधा आहेत आणि शिक्षणाबद्दल जी जागृती आहे ती आपल्या रिस्पेक्टसाठी कारणीभूत झालेली आहे. त्यामुळे दुसरा मुद्दा काय की आपल्याला एक रिस्पेक्ट आहे संपूर्ण देशभरामध्ये. तुम्ही पहा की IT इंडस्ट्री असेल त्याच्यापासून ते टेक्स्टाईल इंडस्ट्री असेल, IT पासून टेक्स्टाईल पर्यंत किंवा फार्मास्युटिकल्स पासून एज्युकेशन पर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये आपण लीड रोलला आहोत संपूर्ण देशामध्ये. आता देशाच्या बाहेरचं चित्र बघितलं तर युरोप आणि अमेरिकेमध्ये मराठी माणसांची संख्या ही इतर जर आपण देशातले लोक बघितलं तर त्याच्यामध्ये खूप बऱ्यापैकी चांगली आहे आणि मराठी मंडळं आणि ह्याच्या माध्यमातून ते खूप छान तिथे एकत्र आहेत, ते चांगले काम करतायत. लंडनचं मराठी मंडळ आहे अतिशय प्रसिद्ध, त्यांचे वेगवेगळे उपक्रम तिथे सुरू असतात आणि त्या माध्यमातून अनेक युवक त्याच्यामध्ये काम करत असतात. आता हे सगळं मी का सांगतोय तर याच्यामध्ये दुसरा एक मला गांधीजींचं प्रसिद्ध वाक्य आठवतं
की महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहोळ असलेलं राज्य किंवा प्रदेश आहे, असं गांधीजी नेहमी म्हणायचे. कारण गांधीजींनी भारतात आल्यानंतर याचा अनुभव घेतला की अरे इथं कुठल्याही गावामध्ये जा, शहरामध्ये जा, तुम्ही जर एखादं सामाजिक काम सुरू केलं तर लोक तुमच्या बरोबर येतातच. लोक हा विचार करत नाहीत की आता ह्याच्यातून मला काय मिळणार आणि नाही मिळालं तर काय. तुम्हाला कार्यकर्ते कुठल्याही महाराष्ट्रामध्ये कुठेही जा, तुम्हाला कार्यकर्ते मिळतात आणि उत्कृष्ट भरपूर काम करणारे कार्यकर्ते तुम्हाला मिळतात. हे सगळं मी जे सांगतोय ना, हे डॉट्स जर आता जोडायचे ठरवले तर मला काय दिसतं की मराठी युवक तो अगदी आत्ताचा आधुनिक म्हणजे आत्ता कॉलेजमध्ये असलेला जरी नवयुवक असला तरी सुद्धा त्याला काहीतरी चॅलेंजिंग हवं असतं, त्याला आव्हान हवं असतं. केवळ पैसे त्याला अट्रॅक्ट करू शकत नाही. याचा अर्थ पैसे मिळवायचे नाहीत का, तर असं बिलकुल नाही. पैसे मिळवायचे, संपत्ती निर्माण ही आत्ता देशाची गरज आहे आपल्या, त्यामुळे आपल्याला ते करायचंच आहे. पण केवळ पैसे हे अट्रॅक्ट न करता ते काम काय आहे, त्याच्यातून व्हॅल्यू ॲडिशन काय होणार आहे किंवा नवीन प्रॉडक्ट काय तयार होणार आहे, याच्याकडे मराठी मुलांचं लक्ष असतं. आणि त्यांना जर ते आवडलं, ते चॅलेंजिंग वाटलं, तर ते बाकी कुठल्याही गोष्टींचा विचार न करता त्या कामामध्ये उतरतात. मला मराठी युवकांचं हे अतिशय मोठं वैशिष्ट्य जाणवतं की त्यांचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो खूप चांगला आहे विकासासाठी. कारण तुम्हाला जर कुठली प्रगती करायची असेल तर तुम्हाला एक बॅलन्स थिंकिंग असावं लागतं. नुसतं एक टोकाचं कुठलं तरी एकाच गोष्टीच्या मागे तुम्ही धावलात तर तुम्ही थोडीशी प्रगती करू शकता, पण तुम्ही दीर्घकाळ प्रगती नाही करू शकत. आणि म्हणून मला हे खूप चांगलं वैशिष्ट्य वाटतं मराठी युवकांचं की त्यांचा हा पर्स्पेक्टिव्ह असतो. आता मी मराठी युवकांच्या विकासाच्या सूत्रांमध्ये अजून 3 पर्स्पेक्टिव्ह तुमच्यासमोर ठेवणार आहेत. आणि माझी अशी अपेक्षा असेल की ही पर्स्पेक्टिव्ह आपल्यामध्ये आहेत का हे तपासावं. जर आपल्याला वाटलं की ह्याच्यामध्ये अजून डेव्हलपमेंट करण्याची गरज आहे तर करावी. आणि जर तुम्हाला वाटलं की हा पर्स्पेक्टिव्ह माझ्याकडे अतिशय छान आहे तर तो इतरांना द्यायला मदत करा. त्यातला पहिला पर्स्पेक्टिव्ह मी असं म्हणेन की नॅशनल पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे अखिल भारतीय दृष्टिकोन. म्हणजे काय, तर मी नेहमी म्हणजे अनेक वर्ष मी लहान होतो त्यावेळेला तर खूप ही गोष्ट ऐकायचो की एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक विहीर होती. आणि त्या विहिरीमध्ये एक वैशिष्ट्य होतं त्या विहिरीचं. तर लोक काय म्हणायचे की अरे या विहिरीमध्ये ना खूप खेकडे आहेत बरं का, खूप खेकडे आहेत, पण त्यातला एकही खेकडा तुम्हाला चावत नाही, तो एकही खेकडा वरती येत नाही विहीर सोडून. आणि लोक म्हणायचे का हो, असं का होतं. तर लोक म्हणायचे अरे त्या खेकड्यांचं वैशिष्ट्य असं आहे की एक खेकडा त्या विहिरीमधून असा वर 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 चढायला लागला की दुसरा खेकडा त्याचा पाय ओढतो आणि त्याला खाली पाडतो. दुसरा चढायला लागला की तिसरा त्याचा पाय ओढतो, त्याला खाली पाडतो. चौथा चढायला लागला, तेच होतं. त्यामुळे काय होतं, कुठलाही खेकडा वर येऊ शकत नाही, त्यामुळे आपल्याला कसलाही धोका नाही. आता अनेक कारण आहेत, त्या कारणांमध्ये आता नको जायला, पण एक थोडीशी मानसिकता काही वेळेला किंवा आधी अशी होती, आता खूप कमी झाली आहे, की आपल्याला ना ॲपल मोठी झाली त्याचं खूप कौतुक वाटतं. आणि ॲपलची उदाहरणं, ॲपल हा कसा आदर्श आहे आणि मग स्टीव्ह जॉबचं चरित्र वगैरे खूप भारी वाटतं. पण आपल्याला एखादा मराठी उद्योजक खूप मोठा झालाय त्याचं तेवढं कौतुक असतं असं नाही. आपल्या बरोबरचा, माझ्या बरोबर असणारा, माझ्या बरोबर वर्गात असणारा माझा एखादा मित्र खूप मोठी प्रगती करायला लागला तर मला खरोखर किती आनंद होतो हे तपासण्याची गरज आहे. आणि त्याच्यामुळे मी असं म्हणेन की नॅशनल पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय, की माझा एखादा मित्र, माझा एखादा भाऊ आणि माझा एखादा देशवासी जर प्रगती करत असेल तर त्याला पाठिंबा देणं, त्याला मदत करणं, आणि नुसती मदत करणं असं नाही तर मी काय काय सहभाग घेऊ शकतो त्याला अजून पुढे जाण्यासाठी, हा आहे नॅशनल पर्स्पेक्टिव्ह. तुम्हाला माहिती असेल की जेव्हा NDA किंवा अशा ज्या एंट्रन्स एक्झाम्स असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला आर्मीमध्ये जायचंय किंवा सैन्यामध्ये जायचंय, तेव्हा त्यांचं एक वैशिष्ट्य असतं त्या परीक्षांचं.
तिथे एक टेस्ट असते. तिथं तुम्हाला काय करायला लावतात की एक भिंत आहे अशी ओबडधोबड, आणि त्या एकदम तुम्हाला सगळ्यांना इशारा देतात आणि सगळ्यांनी पळत पळत जायचं आणि त्या भिंतीवर चढायचं असतं. आता ही टेस्ट आहे, त्याच्यामुळे सगळ्या त्या मुलांना काय वाटतं की आता मी बराबर भिंतीवर चढलो पाहिजे आणि पलीकडे मी गेलो पाहिजे, तर मी सिलेक्ट होईन. प्रत्यक्षात उलट असतं. ते काय बघत असतात परीक्षक की कोण असा मुलगा आहे जो बाकीच्यांना मदत करतोय त्या भिंतीवर चढण्यासाठी, कारण कठीण आहे ते भिंतीवर, उभ्या भिंतीवर चढणं ही कठीण गोष्ट आहे. तर परीक्षक बघत असतात की कोण असा आहे की जो इतरांना मदत करतोय, की हा तू जा, मी तर जाणारच आहे, पण तू जा, मी तुला मदत करतो आणि मी जातो नंतर. जो असा माणूस आहे ना, जो असा विद्यार्थी आहे, त्याला लवकर एंट्री मिळते किंवा जास्त गुण मिळतात. आणि म्हणून हा नॅशनल पर्स्पेक्टिव्ह, की मला माझ्या इतरांबरोबर, माझ्या बरोबर जे कोणी इतर लोक प्रगती करत असतील त्यांना मदत करत करत पुढे जायचंय. मी तर पुढे जाणारच आहे, त्याच्यात काही वादच नाही, पण मला इतरांना सुद्धा मदत करत पुढे जायचं. हा झाला नॅशनल पर्स्पेक्टिव्ह. दुसरा पर्स्पेक्टिव्ह आहे ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह. आता मला अतिशय आनंद होतो सांगायला की आत्ताचे जे कॉलेजचे युवक आहेत त्यांना हा ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह खूप चांगला आणि खूप फास्ट ते ग्रॅप करतात. कारण अर्थातच इंटरनेट आणि त्याच्यामुळे जवळ आलेलं जग, आणि त्यांना अमेरिकेत काय सुरू आहे, युरोपमध्ये काय सुरू आहे याची खूप चांगली माहिती असते. नवीन नवीन ट्रेंड्स येत असतात कॉलेजमध्ये, आणि त्यामुळे त्यांचं जे आकलन आहे वैश्विक ते खूप चांगलं आहे. आता हा पर्स्पेक्टिव्ह अजून जर रिफाईन करायचा असेल, अजून चांगला करायचा असेल, तर अनेक उपक्रम आपण करू शकतो. म्हणजे मी असं काही राज्यांमध्ये बघितलंय, विशेषतः परत एकदा सांगतो, गुजरातमध्ये बघितलंय की तिथे आई बाबा काय करतात, आई वडील काय करतात, जा 3 महिने युरोपमध्ये राहून ये. तर एक 2-3 महिने त्या मुलाला पाठवून देतात युरोपमध्ये आणि त्याला म्हणतात हा तू बघ, तिथला अभ्यास कर, तुला अजून काय लोकांच्या भेटी घ्यायच्या आहेत, तिथले इंडस्ट्री बघ, तुला काय करायचं ते कर, पण तू अनुभव घेऊन ये. आणि ती मुलं तिकडे जातात आणि तो जो सगळा ते बघतात की तो देश कसा आहे, तो समाज कसा आहे, सोशल सिस्टीम्स कशा आहेत, आणि मग ते जेव्हा परत येतात तेव्हा त्यांच्यामध्ये खूप चांगले बदल झालेले असतात. आणि त्यामुळे हा ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप करण्यासाठी असे उपक्रम जरूर करायला हरकत नाही की काही दिवस फॉरेनमध्ये जायचं, राहून यायचं. आपल्याला आपल्या सोशल सिस्टीम जास्त बळकट करायच्या आहेत ज्या त्यांच्याकडे आहेत, आणि आपली जी बलस्थानं आहेत ती आहेतच, पण काही जी आपल्या विकनेसेस आहेत त्याच्यामध्ये सोशल सिस्टीम बळकट करणं ही आपल्याला गोष्ट करायची आहे. आणि ह्याच्यामधून अनेक गोष्टींचा एक चांगला पर्स्पेक्टिव्ह येतो की ग्लोबलायझेशन काय आहे, तिथलं मार्केट कसं आहे, तिथली संस्कृती कशी आहे, तिथलं वर्क कल्चर कसं आहे, लोक कशी काम करतात, हे जेव्हा मी बघतो स्वतः तेव्हा माझ्यामध्ये फरक पडायला लागतो. आणि मग कुठल्याही कामाची लाज न वाटणं, चिकाटीने काम करणं, वेळ पाळणं, काही डिसिप्लिन, असे जे अनेक जे बेसिक मुद्दे असतात ना कुठली प्रगती करण्यासाठी, ते आपोआप आपल्याकडे यायला लागतात. आणि म्हणून हा जो ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह आहे हा जरूर याचा आपण विचार करावा. जे परदेशातले युवक आहेत, म्हणजे परदेशातले मराठी युवक आहेत, ते जर लहानपणापासून तिथं वाढलेले असतील तर मी त्यांना उलट सांगेन की त्यांनी भारतामध्ये यावं आणि त्यांनी भारतामध्ये 2-3 महिने राहावं. आणि त्यांना ठीक आहे, भारतामध्ये काही सोशल सिस्टीम्स बघितल्या तर त्या वीक दिसतील, पण जी भारताची वैशिष्ट्य आहेत, उदाहरणार्थ मानवी विकास कसा करायचा याच्याबद्दल भारताकडे अतिशय चांगली विद्या आहे. आणि आज भारतातले योग गुरु हे अख्ख्या जगभरामध्ये अतिशय सुंदर काम करतात आणि त्यांना संपूर्ण जगामध्ये प्रचंड रिस्पेक्ट आहे. आणि आज शास्त्रज्ञ जे न्यूरोलॉजीचा अभ्यास करतायत त्याच्यामध्ये योग आणि न्यूरोलॉजी याचा खूप चांगला अभ्यास अमेरिकेमध्ये सुरू आहे. अमेरिकेतल्या 200 युनिव्हर्सिटीजमध्ये योगाचा मानवी मेंदूवर काय परिणाम होतो याच्यावर संशोधन सुरू आहे आणि त्याचे अतिशय सुंदर निष्कर्ष येत आहेत जे आपल्याला अभिमान वाटावे असे आहेत की आपल्याकडे भारतामध्ये अशी एक विद्या आहे जी माणसाला आनंदाप्रत, पूर्णत्वाप्रत नेण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मार्ग दाखवू शकते. आणि म्हणून याचा अनुभव घ्यायचा असेल
तर परदेशातल्या मराठी युवकांनी भारतामध्ये यावं आणि भारतीयांच्या घरी राहावं, हॉटेलमध्ये न राहता, आणि जी काही आत्ता संस्कृती आहे त्याचा अनुभव घ्यावा की काय आहे भारत. आणि हे स्वतः त्यांनी अनुभव घेतला तर त्यांना खूप चांगल्या इन्साइट्स त्याच्यातून मिळू शकतील. मग त्याच्यामध्ये आपली फॅमिली सिस्टीम असेल, आपला सपोर्ट असेल की जो फॅमिली त्या मुलाला देते किंवा प्रत्येक व्यक्तीला देते, आणि त्याच्यामुळे त्याची जी इमोशनल स्ट्रेंथ चांगली राहते, तर त्याचं कारण आपली फॅमिली सिस्टीम आहे. आणि हे आता म्हणजे लंडनचे आमच्या एका अभ्यास वर्गामध्ये लंडन सायकॅट्रिक सोसायटी आणि तिकडे एक कॉलेज आहे, तर त्याचे सायकॅट्रिस्ट आम्हाला असं सांगत होते की तुमचं वैशिष्ट्य काय भारताचं, की तुमच्याकडे खूप चांगला फॅमिली सपोर्ट मिळतो लोकांना, तो आमच्याकडे मिळत नाही. त्यामुळे रिकव्हरी फास्ट होते. त्यामुळे अपयश आलंय आणि मी खचून गेलोय तरी मी लवकर त्या अपयशातून बाहेर पडतो, कारण मला फॅमिलीचा सपोर्ट मिळतो. तर ते म्हणाले की आमच्याकडे असं नाहीये. तर परदेशातल्या युवकांना अशा सांस्कृतिक अनेक सटल लेवलच्या गोष्टी आहेत, सूक्ष्म आहेत थोड्या, पण त्यांची इन्साईट मिळू शकते भारतात आल्यामुळे, आणि त्यांचं आयुष्य अधिक समृद्ध होऊ शकतं. त्यामुळे हा ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह. तिसरा पर्स्पेक्टिव्ह मी असं म्हणेन, त्याला मी म्हणतो बिझनेस पर्स्पेक्टिव्ह. कारण असं आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करा, सध्या तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करा, मग तुम्ही एखादे संशोधक असाल, तुम्ही कलेमध्ये काम करत असाल, संगीत असेल, नाटक असेल, चित्रपट असेल, चित्रकला असेल, कुठलीही कला असेल, तुम्ही शेतीमध्ये काम करत असाल, तुमचा काहीतरी निर्यातीचा व्यवसाय असेल किंवा इतर कुठलेही व्यवसाय असतील, कुठलाही व्यवसाय, कुठलीही नोकरी, कुठलाही काम, मग त्याच्यामध्ये सामाजिक काम सुद्धा आलं, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल तरी सुद्धा जो बिझनेस पर्स्पेक्टिव्ह आहे की व्हॉट इज बिझनेस, हे कळणं नितांत गरजेचं आहे असं माझं मत आहे. कारण आत्ता संपूर्ण जगाची जी भाषा आहे ती इकॉनॉमिक्स, ज्याचा बेस आहे ती भाषा आहे. जगाला इकॉनॉमिक्स समजतं आणि सगळ्यात जास्त महत्व आहे इकॉनॉमिक्सला. त्यामुळे बिझनेसमध्ये तुम्ही किती पुढे आहात याच्यावर ठरतं की तुमच्या देशाला किती सन्मान आहे आणि तुमचा देश विकसित आहे की नाही. म्हणून मला कुठल्याही क्षेत्रामध्ये मी असू, मी शिक्षक जरी असलो शाळेतला, मला हे माहिती पाहिजे की व्हॉट इज बिझनेस. मला जर ते कळलं, मला ट्रान्झॅक्शन्स समजले, येतात कशा गोष्टी आणि कशा गेल्या पाहिजेत हे जर मला समजलं, तर त्यातून जो पर्स्पेक्टिव्ह तयार होतो, त्यातून प्रोफेशनलिझम डेव्हलप होतो, त्यातून मला पण शिस्त लागते, कमिटमेंटची सवय लागते, अनेक आपलं काय आळशीपणा ह्या त्या गोष्टी बाजूला पडतात, टीम स्पिरिट कळतं, आणि जगामध्ये जर आपल्याला उभं राहायचं असेल तर या पर्स्पेक्टिव्हची नितांत आवश्यकता आहे असं मला दिसतं. त्यामुळे हा तिसरा पर्स्पेक्टिव्ह, ज्याला मी बिझनेस पर्स्पेक्टिव्ह म्हणतो. आता ह्याच्यापेक्षा सगळ्यात बेसिक, सगळ्यात महत्त्वाचा आणि आत्ताच्या काळाला अतिशय ज्याचं महत्त्व वाढलेलं आहे असा पर्स्पेक्टिव्ह, त्याला मी असं म्हणतो हॅपीनेस पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे हे चौथं सूत्र मी तुम्हाला देतोय, ज्याला म्हणतात हॅपीनेस पर्स्पेक्टिव्ह. आता हॅपीनेस पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय आहे, तर मला असं दिसतं की एखादा त्याचं इंजिनिअरिंग झालं, एका चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तो जॉब त्याचा सुरू झाला, आणि जॉब सुरू झाल्यानंतर काही दिवस झाले, 1-2-3 वर्ष झाली, मग त्याला असं वाटायला लागतं की अरे स्टॅग्नन्सी आली, मला कंपनी बदलायची आहे किंवा काहीतरी करायचं. किंवा एखादा स्मॉल बिझनेसमन असेल, MSME मधला लघु उद्योजक असेल, आणि मग लघु उद्योगांमध्ये खूप प्रॉब्लेम्स पण तेवढेच, ओके, अपॉर्च्युनिटीज पण तेवढ्या, पण मग आता लॉकडाऊन आलं, आता काय करायचं. आणि मग मला असं दिसतं की सुरुवातीचा जो उत्साह असतो तो नंतर थोडासा निराशेमध्ये परिवर्तित होतो, आणि मग मराठी युवकांना जास्त असं वाटायला लागतं की अरे आपले घरचे कधी कधी आपल्याला म्हणतात, बघ बरं का तुला जमलं नाही तर, बघ बरं का नुकसान झालं तर मग त्याला ते आठवायला लागतं की अरे आपल्याला काय काय सांगितलं गेलंय, आणि नको बाबा, हे त्यापेक्षा आपली नोकरी करा जिथं मिळेल तिथं, हा काय व्यवसाय वगैरे ह्याच्या काही भानगडीत पडू नका. तर ह्याला मी हॅपीनेस पर्स्पेक्टिव्ह का म्हणतो, तर संपूर्ण जगभरामध्ये याची आत्ता आवश्यकता निर्माण झाली आहे की युअर वर्क
विथ युअर इमोशनल बॅलन्स. मला माझी भावनिक समृद्धता, माझी भावनिक अवस्था कशी जपायची हे शिकलं पाहिजे. मूड्स हँडल करता आले पाहिजेत. मला एखादं अपयश आलं, एखादं डील फसलं, एखादं खूप चांगल्या पद्धतीने होत आलेलं काम अचानक बंद पडलं, काहीतरी सामाजिक संकट आलं, जसं काय आर्थिक मंदी आली, पॅन्डेमिक आलं, अनेक गोष्टी. या सगळ्या गोष्टी माझ्या प्रवासामध्ये असणारच आहेत, त्याचा परिणाम माझ्यावर होणारच आहे. पण तो कमीत कमी कसा व्हावा, आणि जरी मला तात्पुरतं थोडंसं वाईट वाटलं तरी मी त्याच्यामधून लवकरात लवकर स्वतःला बाहेर कसं काढायचं, त्या सॅडनेसमधून कसं बाहेर यायचं, त्या चिंतेमधून कसं बाहेर यायचं, परत आत्मविश्वास कसा मिळवायचा, हे शिकणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण काय होतं की आपल्या पारंपरिक जी आपली शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये ह्याचं काही शिक्षण कुठेही नाही. आणि मला कळतच नाही की माझं वर्क लाईफ सुरू झाल्यानंतर त्याच्यातले चढ उतार कसे असणार. बरोबर, कारण असं कधीच नसणार की कायम छानच प्रवास चाललाय, कधीच कुठला अपयश नाही, मस्तपैकी चाललेलं आहे, कायम यश, असं कधी नसणार आहे. कायम त्याच्यामध्ये चढ उतार चालूच राहणार आहेत. त्यांचा माझ्यावर परिणाम होऊ न देणं किंवा कमीत कमी होऊ देणं हे माझ्या हातामध्ये आहे, परिस्थितीच्या हातामध्ये नाही. त्यामुळे माझा रोजचा दिवस हा छान कसा जाईल, माझी मनस्थिती उत्तम कशी असेल, मी कसा जॉयफुल असेल, मला माझ्या कामाची मजा घेता येते का, मला दिवस एन्जॉय करता येतोय का, मला माझ्या सहकाऱ्यांबरोबर जमवून घेता येतंय का, वर्क लाईफ किंवा टीम बरोबर मला मजा येते का काम करताना, हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. जर मी माझ्या कामामध्ये आनंदी असेल तर मग एखादं अपयश आलं, एखादा सेटबॅक बसला, काहीतरी गडबड झाली तरी त्याच्यातून मी परत उभा राहू शकतो. पण जर हा पर्स्पेक्टिव्ह माझ्याकडे नसेल आणि माझी पॅशन हे जर माझं ऑब्सेशन झालं, की पॅशन आहे म्हणजे ऑब्सेसिव्हली काम करायचं आणि अस्वस्थ राहून काम करायचं, चिंताग्रस्त राहून काम करायचं, स्ट्रेस घेऊन काम करायचं, आणि मग नीट झोप लागत नाहीये, नीट जेवण जात नाहीये, आयुष्य ओढणं नंतर सुरू होतं, असं जर झालं तर तुम्ही सस्टेन्ड प्रगती नाही करू शकत. विकासाची सूत्र जेव्हा मी बघत असतो तेव्हा माझ्यासमोर सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. मला असं अपेक्षित नाही किंवा कुणालाच असं अपेक्षित नाही की 2-4 वर्ष खूप छान प्रगती केली आणि नंतर धाडकन कोसळलं आणि मग नंतर काहीच करता येईना, असं कुणाला अपेक्षित नाही. मला जर सस्टेन्ड एफर्ट्स टाकायचे असतील आणि दरवर्षी प्रगती करत जायचं असेल तर हा जो हॅपीनेस पर्स्पेक्टिव्ह आहे हा खूप महत्त्वाचा आहे. आता ह्याला तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो. अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये एक अतिशय सुंदर संशोधन या हॅपीनेस पर्स्पेक्टिव्हवर झालंय आणि आता त्या युनिव्हर्सिटीमध्ये ह्याच्यासाठी एक कोर्स सुरू झालेला आहे शिक्षणाचा, आणि हा कोर्स प्रचंड पॉप्युलर आहे आणि त्या कोर्समध्ये हॅपीनेसचं शिक्षण दिलं जातं. आता त्यांचं काय म्हणणं आहे, म्हणजे शास्त्रज्ञांना काय लक्षात आलं, त्यांनी काय केलं, काही हजार लोकांचा 20 ते 25 वर्षांसाठी अभ्यास केला. साधारणपणे 20,000 लोकांचा अभ्यास 20 ते 25 वर्ष केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं की कुठली लोक सस्टेन डेव्हलपमेंट करू शकतात आणि यशस्वी होऊ शकतात. आता त्यांच्या असं लक्षात आलं की जे लोक त्यांच्या कामाबद्दल ऑब्सेसिव्ह आहेत, अस्वस्थ राहून काम करतात, खूप करतात पण अस्वस्थ असतात, ते आनंदी नसतात, त्यांची प्रगती काही वर्षच होते आणि नंतर ती प्रगती मंदावते, ते जास्त काळ प्रगती करू शकत नाही. पण जे लोक काम करत असताना हॅपी असतात, जे जॉयफुल असतात, फ्रेश असतात, ज्यांना स्वतःचे मूड चांगले हँडल करता येतात, असे लोक, अशी मुलं दीर्घकाळ सक्सेस मिळवतात आणि चांगल्या पद्धतीने यश मिळवतात.
म्हणून ही लोक म्हणजे शास्त्रज्ञ आपल्याला काय सांगायला लागले की मला सक्सेस मिळवल्यानंतर मी हॅपी होईन असं नाहीये. सक्सेस मिळाल्यानंतर मी हॅपी होईन किंवा नाही पण होणार. माझा हॅपीनेस सक्सेस मिळवल्यानंतरचा 2 महिने टिकेल, 2 महिन्यांनी मला त्याचं काही नाही वाटणार. पण मी जर रोजच्या रोज हॅपी राहायला शिकलो तर मला सक्सेस मिळण्याची शक्यता आहेच. म्हणून मी सक्सेस मिळवल्यानंतर मी हॅपी होईन असं नाहीये. मी हॅपी राहायला शिकलो तर मी सक्सेसफुल नक्की होईल असं आता शास्त्रज्ञ आपल्याला सांगायला लागले. आणि म्हणून मी हे सर्वात महत्त्वाचं विकासाचं 4थं सूत्र तुमच्यासमोर ठेवतोय की मला जर सस्टेन डेव्हलपमेंट करायची असेल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट करायची असेल तर मला स्वतःचे मूड्स कसे हँडल करायचे, जॉयफुल कसं राहायचं, आनंदी कसं राहायचं याच्याबद्दलचं शिक्षण, याच्याबद्दलचं नॉलेज मला डेव्हलप केलं पाहिजे. जगभरातल्या सर्व मराठी युवकांना अशा पद्धतीने लाईफ पर्स्पेक्टिव्ह मिळावं आणि त्याबद्दल त्यांची खूप खूप त्या अनुषंगाने प्रगती व्हावी याच्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद निखिलजी. युवकांनी अडचणींवर मात केली पाहिजे, अपयशात सुद्धा इच्छाशक्ती कायम ठेवली पाहिजे आणि कितीही अडथळे आले तरी खचून न जाता त्यातून मार्ग शोधला पाहिजे. कुतूहल जागृत ठेवलं पाहिजे आणि नवीन अनुभव घ्यायला पाहिजेत. अशा प्रकारे सकारात्मकता ही युवकांच्या विकासात कशी सहाय्यभूत होते हे तुम्ही सांगितलेत. आपले पुढचे वक्ते थेट विदेशातून आपल्याशी संवाद साधणार आहेत. श्री अमित वाईकर पूर्व चीनमध्ये भारतीय नागरिकांची भारतीय कला, संस्कृती आणि भारतीय मूल्य यांना वाहिलेल्या संस्थेचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. शिवाय भारत आणि आशियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थांमध्ये त्यांनी मानाची पदे भूषवली आहेत. मूळचे नागपूरचे असलेले अमितजी गेले 10 वर्ष चीनमध्ये वास्तव्य करत असून रामकृष्ण मिशन, गरजे मराठी तसेच जळगाव, पुणे, नागपूर येथील अनेक संस्थांसोबत कार्यरत आहेत. चीनमधील भारतीय विद्यार्थ्यांशी ते संपर्कात असतात आणि विज्ञान, साहित्य हे त्यांचे आवडते विषय आहेत. मराठी युवकांसमोर विजिगीषू आदर्श कोणते असावेत आणि आदर्श घेऊन युवकांनी आपल्या कक्षा कशा रुंदावत न्याव्यात याविषयी आपले विवेचन मांडणार आहेत श्री अमितजी वाईकर. मी तुमचे या परिसंवादात स्वागत करते. नमस्कार, माझं नाव अमित विनय वाईकर. मी आपल्याशी चायना, शंघाईमधून बोलतो आहे. विश्व मराठी परिषद या एक खूप सुंदर आणि आगळ्यावेगळ्या अशा कार्यक्रमात, या विचारात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि या विचाराला पुढे नेऊन त्याला रूपात आणणाऱ्या प्राध्यापक क्षितिज पातुकले आणि त्यांच्या सर्व चमूर, त्यांच्या पूर्ण टीमला मी अनेक धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. मला आज तुमच्याशी बोलण्याची संधी त्यांनीच दिली आहे आणि परिसंवाद युवकांचा, मराठी युवकांचा परिसंवाद याच्यात मला बोलायला सांगितलं आहे. आता हा थोडासा माझ्यासाठी घाबरणारा विषय होता याच्यासाठी की मी कुठेही आता युवक या कॅटेगरीमध्ये मी काही बरोबर बसत नाही. हो, पण अनुभव हा वेगळ्या देशांचा, वेगळ्या जाग्यांचा आहे आणि तोच अनुभव तुमच्यासमोर आज मांडण्याचा मी प्रयत्न करीन. माझा जन्म आणि माझं सगळं शिक्षण नागपूर इथे झालं. नागपूर हे एक आगळंवेगळं असं शहर आहे, हे मला वाटतं सगळेच कबूल करतील. आणि लहानपणी आदर्श हे फार आज माझ्या वयाचे किंवा माझ्याहून मोठे जे असतील त्यांना हा विषय किंवा हा मी जे आता जे विचार मांडतोय ते अगदी पटण्यासारखे असतील की त्यावेळेस लहानपणी आदर्श कमी होते. खूप जास्त लोकांचे आदर्श डोळ्यासमोर नव्हतेच.
म्हणजे आता बघा ना, शौर्य शौर्य हा शब्द म्हटला की छत्रपती शिवाजी महाराज हा एकच आदर्श, म्हणजे हा एक मुख्य आदर्श. ज्वलंत देशप्रेम हा विषय आला तर स्वातंत्र्यवीर सावरकर हे आदर्श अगदी ठामपणे अगदी मनात रुजू झालं होतं. वाचा वक्तृत्व हा शब्द आला की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक किंवा अगदी त्यावेळेसच्या काळातले माननीय अटल बिहारी वाजपेयी असे ठळक डोळ्यासमोर यायचे. त्यांचा आदर्श, या आदर्शांनी ते कमी होते तरी त्यांनी मनात एक खूप प्रचंड गारूड केलं होतं, प्रभावित केलं होतं आम्हा सगळ्यांना, मला आणि माझ्या सोबतच्या मित्रांना, आमच्या पूर्ण एका पिढीलाच या आदर्शांनी एक वेगळा विचारसरणीत आम्हाला ढाललं होतं. आणि आयुष्यात खूप सुंदर प्रसंग आले. काही वर्ष भारतात नोकरी केल्यानंतर मला जर्मनी या एका वेगळ्या देशात जाण्याचा संधी मिळाली. जर्मनी म्हटलं की बऱ्याचशा लोकांना वेगळे कल्पना, वेगळे विचार येणं अगदी साहजिक आहे. पण तिथे जाऊन राहून 2-2.5 वर्षाचा माझा तिथे पूर्ण स्टे झाला. एक वेगळीच विचार आणि एक वेगळे आदर्श डोळ्यासमोर आले जर्मनीसाठी. मी आज जर का तुम्हाला हे सांगितलं की जर्मनीत आदर्श म्हटला की म्हणजे जर्मन स्त्री हा एक आदर्श आहे. आणि त्याचं कारण आहे. त्याचं कारण हे आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर त्या देशाची पूर्णपणे नासधूस झाली होती. काही मोठ्या शहरांमध्ये तर एकही बिल्डिंग किंवा एकही अशी जागा नव्हती जी उभी होती. सगळं बेचिराग झालं होतं. त्या स्थितीत त्या देशाला जर का कोणी परत उभं केलं आहे तर त्या व्यक्ती आहेत त्या स्त्रिया. जर्मनीत असणाऱ्या स्त्रियांनी, कारण की वयवर्ष 16 ते वयवर्ष 60 या वयातले पुरुष हयातच नव्हते. जे होते ते बिचारे अपंग होते किंवा त्यांना, आणि बरेचसे लोक तर नव्हतेच. त्या ह्याच्यात स्त्रियांनी जी कामगिरी केली आहे म्हणून हा एक वेगळा आदर्श डोळ्यासमोर आला. म्हणजे खरंच आपण जे म्हणतो की नारी शक्ती, त्याचं खरं जर का उदाहरण मी कुठे पाहिलं असेल तर ते जर्मनीत पाहिलं. आणि तिथून जसं व्हावं आणि जसं नॉर्मली भारतीयांच्या इथे होत नाही, माझी बदली झाली 11 वर्ष आधी चायनाला. आता आपण परत आदर्शांचं बोलतो आहे. चायना हे एक वेगळंच रसायन आहे. चायना हा देश, इथे आदर्श कमी आहे. आणि मी थट्टा आणि मस्करी करत नाहीये हे सांगताना की इथला सगळ्यात मोठा आदर्श म्हणजे पैसा. पैसा हा एक आदर्श हा डोळ्यासमोर, म्हणजे पैसा आणि प्रगती दोन गोष्टी. पण आर्थिक प्रगतीने जो पुढे गेला तो आदर्श या देशाला आहे. पण असं समजू नका की या देशाला याची जाणीव नाही आहे की इथे कुठेतरी ती कमतरताही त्यांना दिसते आहे, ती भासवते आहे. आणि म्हणूनच ते आता स्पिरिच्युअलिटीकडे वळत आहेत. आणि मला जर का कोणी विचारलं की भारत, आपला देश चायनाला काय देऊ शकेल, तर माझं एकच उत्तर राहील की स्पिरिच्युअलिटी ही आपल्यामध्ये जी इंट्रेन्सिकली असते ती कधी कधी आपल्याला दिसत नाही, पण ती नक्कीच असते. आपला जो विश्वास आहे देवावर, किंवा देव हा शब्द जर का आपण काढून टाकला की कुठल्या तरी एका महाशक्तीवर आपला जो विश्वास आहे, तो विश्वास इथे कुठेतरी कमी आहे. म्हणून थोडंही जर का काही बिघडलं तर इथले लोक फार हतबल होऊन जातात. आणि आपण तेच वेगळं बघतो भारतात की त्या वारीत जाणारे ते वारकरी, त्यांना काही ना, त्यांना जेवणाची चिंता ना, त्यांना मला आज रात्री कुठे झोपायला मिळेल, ते त्या महाशक्तीवर सगळं काही टाकून दिवसेंदिवस नुसते वारीत जात असतात. ही शक्ती जी आपल्याकडे आहे ती शक्ती या देशाला हवी आहे, किंबहुना आपण ती त्यांना देऊ शकतो. हा तर झाला प्रश्न आदर्शांचा आणि आपले आदर्श कोण असायला हवे. आता नव्या पिढीचा जेव्हा मी विचार करतो, आणि हे बघा, मी काही खूप मोठा वैज्ञानिक नाही आहे, शास्त्रज्ञ तर अगदीच नाही आहे, पण मला एक असं वाटतंय की सध्या जेव्हा आपण भारतात बघतो, महाराष्ट्रात बघतो, तेव्हा आदर्श आणि पैसा हे कुठेतरी एक असं समीकरण होत चाललंय. ते बरोबर नाही असं मला वाटतं. याच्यासाठीच कारण की जो श्रीमंत आहे,
जो आर्थिकरित्या पुढे गेला आहे, तो आदर्श असा एक समज कुठेतरी होत चालली आहे. आणि कुठेतरी ती एक कमी, आयडिओलॉजिकल कमी, ती मला जास्तीत जास्त जाणवते आहे. एक मी कुठेतरी खूप छान वाचलं होतं आणि ते मी लिहून ठेवलंय माझ्या डायरीमध्ये. अ नेशन इज नोन बाय द आयडियल्स इट हॅज. अ नेशन इज नोन बाय द रोल मॉडेल इट फॉलोज. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला आणि महाराष्ट्र ज्यांच्या विचारांनी महाराष्ट्र पुढे गेला, जर का आपण आज मागे वळून बघितलं त्याच्यातले खूप कमी लोक असे आहेत की जे आर्थिकरित्या पुढे होते आणि म्हणून त्यांना महाराष्ट्राने आपलं रोल मॉडेल, आपलं ध्येय, आपला आदर्श असं मानलं. खरं आहे ना? मग हेच आज आपण पुढे का नाही नेऊ शकत आहे? म्हणून एक कारण, एक वेगळा आदर्श, एक वेगळं उदाहरण म्हणून जर का मला आज एक आदर्श तुमच्या सगळ्यांसमोर ठेवायचा असेल तर तो एक वेगळ्या व्यक्तीचा मी ठेवणार आहे. माझं भाग्य आहे की मी चायनाला आलो आणि त्या महान व्यक्तीच्या महान कामाबद्दल मला त्यांच्या देशात, त्यांच्या कर्मभूमीत येऊन त्यांच्याबद्दल जाणण्याचं, त्यांच्याबद्दल वाचायचं, त्यांच्याबद्दलचं प्रेम जे या चायनात आहे ते अनुभवायचं मला एक आपण जे म्हणतो लाईव्ह एक्झाम्पल मिळालं. मी डॉक्टर कोटणीस यांच्याबद्दल बोलत आहे. माझ्या पिढीला आणि माझ्याहून आधीच्या पिढीला डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस कोण होते हे नक्कीच माहिती असेल. नव्या पिढीला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, म्हणूनच मी हा प्रयत्न करतो आहे ते तुमच्यासमोर मांडण्याचं. डॉक्टर कोटणीस एक डॉक्टर, सोलापूर हे त्यांचं मूळ गाव, अतिशय हुशार. मुंबईत येऊन ते एका मोठ्या कॉलेजमधनं त्यांनी आपली MBBS ची डिग्री घेतली. आणि बघा हा काळ कुठला होता? हा काळ होता 1940, 1940चं दशक, जेव्हा भारत स्वतंत्र झाला नव्हता आणि चायनामध्ये दुसरं महायुद्धामुळे इथे बरीच नासधूस झाली होती. त्यावेळेस चायनावर परराष्ट्रांचा सगळ्यांनी या देशावर आक्रमण केलं होतं आणि प्रचंड प्रमाणात डॉक्टरांची कमी होती. विचार करा, त्यावेळेस चायनाची जी एक आपण जे म्हणतो लोकल सरकार, स्थायी सरकार जी होती, त्यांनी कोणाकडे धाव मागितली असेल? इंडियन नॅशनल काँग्रेस. आणि नेहरू आणि आपल्या या नेत्यांनी 5 डॉक्टर्स त्यांना आपल्याकडनं पाठवले. डॉक्टर कोटणीसांनी आपला हात वर केला की मी जाणार, आणि हा यंग असा तरुण डॉक्टर इथे आला, सोलापूरचा माणूस. कारकिर्दी केवळ 3 वर्ष. पण 3 वर्षात या माणसाने जे काही इथे केलं आणि 1940, 42, 43 मध्ये झालेली ही गोष्ट आजही 2020-2021 मध्ये चायना ती विसरू शकला नाहीये. काय महान कार्य असेल विचार करा. मी त्यांच्याबद्दल वाचलंय की 3-3, 4-4 दिवस न थकता हा माणूस सेवा करत राहायचा. ह्याला जो त्या सरकारने त्याला जे घोडा आणि बाकी काही गोष्टी ज्या दिल्या होत्या त्यांच्या स्वतःच्या, त्याही त्यांनी लोकांना देऊन टाकल्या. एकीकडे लिहिलं आहे की त्यांनी या 3 दिवस सलग काम करून 600 रुग्ण न थकता, न थांबता त्यांनी पाहिले. ते इथे येऊन ते एका चायनीज मुलीच्या प्रेमात पडले, त्यांचं लग्न झालं. वेळ बघा, ती गर्भवती आहे. डॉक्टर काहीही थांबत नाहीयेत, काम करतायत. आणि काम करता करता ते ऍक्च्युली थिसिस लिहित होते, कारण की त्यांना हे दिसलं की इथे केस स्टडीजला आपण सगळ्यांना लिहून काढायला हवं. त्या केस स्टडीज लिहिता लिहिता त्यांचा मृत्यू झाला. अशा महान माणसाला हा देश आजही सर्वोच्च पदावर मानतो. त्यांच्या नावाची एक युनिव्हर्सिटी इथे आहे. तिथून आजपर्यंत 50,000 डॉक्टर्स बाहेर निघाले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे का ते डॉक्टर्स काय करतात जेव्हा त्यांना MBBS ची डिग्री दिली जाते? प्रत्येक मराठी माणसाला हे जाणून जर का त्याला अभिमान वाटत नाही, जर का त्याचं मस्तक असं गर्वाने जर का वर होत नाही, तर मला खरंच खंत होईल. ते प्रत्येक डॉक्टर जेव्हा तो डिग्री घेतो तेव्हा डॉक्टर कोटणीसांचा इथे खूप मोठा स्टॅच्यू आहे, त्याच्या समोर तो जाऊन उभा राहतो आणि तो प्रतिज्ञा करतो की मी आजपासून माझं सगळं काम, माझा सगळा वेळ देश सेवेसाठी वाहीन. आणि प्रतिज्ञा कोणासमोर होते? डॉक्टर कोटणीसांसमोर. मग हाच आदर्श,
हेच डॉक्टर कोटणीस आज माझ्या महाराष्ट्रात का नाही आहेत? असाच डॉक्टर कोटणीसांचा पुतळा जागोजागी का नाही आहे? आज प्रत्येक डॉक्टर जो जो महाराष्ट्राच्या कुठल्याही कॉलेजमधनं बाहेर येतोय तो डॉक्टर कोटणीसांच्या समोर जाऊन ही प्रतिज्ञा का नाही घेत? हे प्रश्न आहेत. उत्तरं इतकी सोपी नाहीत हे मलाही माहिती आहेत. पण ही प्रश्न जर का आपण पुढे आणलीच नाहीत तर मग त्या आदर्शांचं काय होईल? आज मी जे आदर्श तुम्हाला आधी घेऊन सांगितली माझ्या लहानपणीच्या आदर्शांनी, त्यांनी काय मला दिलं आहे? त्यांनी हेच मला सांगितलंय की अमित, तू जगाच्या पाठी कुठेही राहा, जे जे उत्तम उदात्त उन्नत ते सर्व माझ्या महाराष्ट्रासाठी जर का तू अमित झटून मेहनत करून ते देऊ नाही शकलास तर तुझ्या या बाहेर राहण्याला, तुझ्या या परराष्ट्रीय एक्सपिरियन्स आपण म्हणतो त्याला काहीही अर्थ नाही, शून्य अर्थ आहे. हे काम, हे ध्येय, ही धारणा, हा फोकस एक सुंदर आदर्श करू शकतो. म्हणून या आदर्शांसाठी आपण झटायला हवं आणि या परिषदेतनं आपण जर का असेच आदर्श पुढे देऊ शकलो लोकांना तर मला वाटतं ही परिषद आपली मिशन अकम्प्लिश करू शकेल. एक आदर्श तर आपल्या सगळ्यांसमोर आहे, आपले डॉक्टर अनिल काकोडकर. अहो, माझं भाग्य आहे की काही आठवड्यांआधी मला त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. म्हणजे सिम्प्लिसिटी पर्सॉनिफाईड अँड ग्रेटनेस पर्सॉनिफाईड या दोघांचं जर का एक मिक्सचर मला लोकांसमोर जर का आणून दाखवायचं असेल तर ते डॉक्टर अनिल काकोडकर आहेत. पण त्यांना जेव्हा हा प्रश्न मुद्दामून मी विचारला की डॉक्टर साहेब, आपण इतके साधे कसे आहात? उत्तर जे आहे तिथेच मी संपवीन, कारण की ते उत्तर जर का आपल्या प्रत्येकाला समजलं तर मला वाटतं आपण आदर्श आपलं जीवन करू शकू. उत्तर त्यांनी हेच दिलं, अमित, मी साधा नाही आहे, मी जसा आहे मी तसाच आहे. मी लहानपणीपासून ज्या संस्कारातनं वाढलो आहे, जे महात्मा गांधींचे विचार माझ्या आईने मला दिले आहेत, तसंच मी आजही जगलो आहे. पण विचार करा, या माणसाने आज इतकं सगळं पाहिलं आहे, आज या माणसाने हे सगळं अनुभवलं. म्हणजे आज कुठली अशी पदवी नाही आहे भारत सरकारने जे त्यांना दिली नाही आहे, पण तरीही तो माणूस ते आदर्श विसरू शकला नाही आहे. काय आदर्श आहेत हे? आणि हेच आदर्श जर का आपण घेऊन पुढे चाललो तर मला वाटतं हा परिसंवाद, ही चर्चाच कधी करावी लागायला नको. याच विचारांनी, याच आशेनी आणि याच महत्वाकांक्षेने मी आपली सगळ्यांची रजा घेतो. चायनामधून आपलाच सगळ्यांचा अमित वायकर आपल्याला नी हाव, शेशे आणि थँक्यू म्हणतो आहे. धन्यवाद. धन्यवाद अमितजी. युवकांच्या आयुष्यात आदर्शांचे फार महत्त्वाचे स्थान आहे. आपण जगभरातल्या अनेक उदाहरणातून युवकांसमोर अनेक आदर्श ठेवले. जो जो जयाचा घेत लागुण, तो म्या गुरु केला जाण. गुरुसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे, असं कोणीतरी म्हणून ठेवलंच आहे. यशस्वी व्यक्तींसोबत प्रतिकूल परिस्थिती सुद्धा युवकांना प्रेरित करू शकतात. डॉक्टर कोटणीस यांचे उदाहरण देऊन अशाच परिस्थितीत अनोखी सेवा करण्यासाठी उभा राहिलेला एक तडफदार तरुण तुम्ही समोर आणलात. लहानपणापासूनच मुलांच्या मनावर विविध आदर्शांचा प्रभाव असतो, त्याचेही महत्त्व आपण सांगितलेत. मी या परिसंवादातील सर्व वक्त्यांचे मनापासून आभार मानते. आज तुम्हाला ऐकणारा प्रत्येक युवक निश्चित आपल्यासोबत एक स्फूर्ती घेऊन जाणार आहे. सर्व वक्त्यांना धन्यवाद.